रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठली आवडी तो हा माधव सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे 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 रंगी रंगे रे श्री रंगे काय भुललासी पतंगे काय भुललासी पतंगे काय भुललासी पतंगे सी पतंगे काय भुललासी पतंगे रंगे रंगे रे श्री रंगे काय भुललासी पतंगे काय भुललासी पतंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष धने धरसी अभिलाष धने धरसी अभिलाष धने नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगुर द्रव्यदारा क्षणभंगुर द्रव्यदारा क्षणभंगुर द्रव्यदारा क्षण शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष धने धरसी अभिलाष धने धरसी अभिलाष धने अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा तुका म्हणे विठोधरा तुका म्हणे विठोधरा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा तुका म्हणे विठोधरा तुका म्हणे विठोधरा शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष धने धरसी अभिलाष धने धरसी अभिलाष धने धने
दर्शिया वेळात विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई
रंगी रंगे रे श्रीरंगे, रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष झने, नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर, शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष झने, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा, शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष झने, विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका, रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष झने. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा मानवी जीवनाची नश्वरता सांगणारा अभंग आहे. आजच्या सेवेचं निमित्त बाळानंदचं वर्ष श्राद्ध, 1 वर्ष आज त्यांच्या जाण्यानं झाली. वास्तव बाळांना काय माळकरी वारकरी होते, पण माळकरी नव्हते. पण मात्र त्याने शाकाहार आयुष्यभर सांभाळला. आयुष्यभर कधी मांसाहार केला नाही, कारण आम्हाला मळ्याकडे शेताला असल्यामुळे माहिती काय. वागणं बाकी अगदी चोखंदळ. आणि मग काय गेलेल्या माणसांच्या विषयी महाराज गुणदोष बुद्धी अजिबात ठेवू नाही. पुढे गेले ते निधाई झाले. पुढे गेलेले माणसं महाराज पुढल्या कार्यासाठी म्हणून उच्च कुळात जातील, अगर निम्न कुळात येतील, पण आपला मानवी जन्माचा उद्धार करण्यासाठीच माणसाची काय आहे ही सदैव वाटचाल सुरू आहे. म्हणून एका मरणानंतर संपलं असं आमचा आर्यावर्त मानत नाही. वैदिक धर्म एकदा मरण झाल्यानंतर, देहपातानंतर आयुष्य संपलं असं म्हणणारा नव्हे. कारण मागला जन्म आम्ही मांडलेला आहे, वर्तमान जन्म हे आम्ही मांडलेला आहे, आणि पुढला जन्म जन्मांतरे 3 भोगिता कळती, केले ते पावती करता पुढे. 3 जन्मांतरांचा विचार आहे. माग केलेला आहे क्रियमान, तेच या जन्मामध्ये वर्तमान देहाला धरून प्रारब्ध म्हणून आलेलं आहे. प्रारब्ध म्हणून आलेलं आहे ते अनादिकल्पापासूनच्या संचित कर्मातून आलेलं आहे. म्हणून संचित कर्म माग मांडलेलं आहे, वर्तमान जन्मामध्ये क्रियमान मांडलेलं आहे, आणि भोगाकरता प्रारब्ध मांडलेलं आहे. आणि या जन्मातलं क्रियमान पुढल्या जन्मामध्ये आम्हाला प्रारब्ध म्हणून भोगायला मिळणार आहे. म्हणून केलेलं कर्म तेच पुढे भोगायला येतं. नाथबाबा सांगतात, केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. ही यातायातच आहे महाराज, येणं जाणंच आहे. यालाच येरझार म्हणतात. मग येरझार सफल होण्यासाठी ही येरझार कुठं गेल्यानंतर सफल होईल? येरझारीच आहे. संतांनी सुद्धा येरझारीच मांडल्या महाराज. किती जन्मा किती वेळा जन्मा यावे नित्य भावे, मग किती जन्म झाला फेरा, गणित नाही जे दाता. अगदी आम्ही गंभीरतेने या प्रमाणांचा विचार करत नाही. म्हणून मानवी जीवन 2 टप्प्यामध्ये विभागलेलं आहे. एक व्यावहारिक जीवन आहे, ते निसर्गदत्त देणगी दिलेली आहे आम्हाला तुम्हाला. ते नैसर्गिक जीवन जसं चालायचं तसं त्या राहटगाड्यानुसार चाललेलंच आहे. आहार निद्रा भय मैथून या दोषातून आम्ही वावरतच आहोत. पण एक परमार्थी जीवन म्हणून एक पारमार्थिक जीवन आहे तुमचं, आणि ते जीवन परमात्म्याच्या ज्ञानाशिवाय पूर्ण होत नाही. परमात्म्याच्या ज्ञानाचीच आम्हाला काय घ्यायला पाहिजे, सदैव पाठराखण केली पाहिजे. त्याच्याच मागे आपण गेलो पाहिजे, त्याचाच पाठपुरावा केला पाहिजे. लौकिकात तुम्ही आम्ही मृत्यूलोकातच जन्माला येणार. कधीही स्वर्गलोक असो, वैकुंठ लोक असो, पाताळ लोक असो, जन्माच्या त्या भूमिका त्या लोकानुसार योग्य त्या पद्धतीनंच आहेत महाराज. पण मात्र उद्धार व्हायचा झाला तर मृत्यूलोकातल्याही लोकांनी नुसतं भजन नाही करून चालणार. इंद्रानं सुद्धा भजन करायला पाहिजे. इंद्र चंद्र महेंद्र येते, ब्रह्मादिक गीते गाते. ज्ञानोबरायांचं तुकोबारायांचं भजन महाराज स्वर्गातला इंद्रही करतो नव्हे, ब्रह्मदेवही भजन करतो. हे तुम्ही आम्हीच माळकरी करतो असं कुणी मानायची गरज नाही.
तुम्ही आम्ही माळकरी करतोय हे नुसतं एक विधी कारणानं आम्ही इकडे आलोय, नाहीतर मनपूर्वक भजनाला आलोय असं कुणीही मी सुद्धा ठाम सांगू शकत नाही. मी असं का म्हणायचं, कारण वक्ता श्रेष्ठ मांडलाय म्हणून. तर मी सुद्धा टाळाला उभारल्यानंतर महाराज आमची योग्यता सगळ्यांची सारखी आहे. निरनिमित्त आवडीनं आम्ही आलेलो, खऱ्या आवडीनं आलेले संत आहेत आणि कारणाकारणानं तुम्ही आम्ही आलेलो. त्यात काहीतरी भीती आहे, माळ घातलेली आहे, लोक काहीतरी म्हणतील, एकादशीला देवळाकडे येत नाही, हरिपाठ म्हणत नाही, लोकांच्या भीतीनं थोडंसं भजनाकडे यायचं. खरी नवऱ्याची आवड असणारी स्त्री कायमस्वरूपी सासर सोडून जाऊ शकत नाही. तिला कायम आवड, माहेर मोठं असलं तरी महाराज सासरातच राहणं हा माझा काय आहे, प्रमुख धर्म आहे. आणि तो पातिव्रत्य धर्म म्हणून मी सांभाळेन. आणि ज्यावेळी पती हयात असतील तोपर्यंत सेवा करेन, मग ते आधी जातील नाही तर मी आधी जाईल. जाणं ही गोष्टच त्यांच्या चित्ताला सहन होत नाही महाराज पतीचं. त्याला खरी आवड म्हणायची. आणि मग आता राहिल्याशिवाय पर्याय नाही. बाबानं मला इथं दिलेली आहे, मला आता मुलं बाळ जन्माला घालणं हा धर्म आहे, या पद्धतीनं व्यवहार म्हणून राहणं, याला कारणाकारणानं आवड म्हणायची. निरनिमित्त आवड आहे ती पतिव्रतेची. निरनिमित्त देवाची आवड आहे तो साधू आहे. निरनिमित्त पतीची आवड आहे ती पतिव्रता आहे महाराज. म्हणून निरनिमित्त गुरुची ही आवड असावी. गुरुची निंदाही कानावर पडू देता कामा नये असा शिष्य असावा. आणि मग त्या शिष्याची सेवा, त्याला केलेला उपदेश, त्या गुरुनी त्याला दिलेलं ज्ञान हे फलीभूत होत असतं. म्हणून फलीभूत होण्यासाठी परमात्मा ज्ञानाची गरज आहे. आणि तोच अंतिम टप्पा आहे. तुकोबाराय या अभंगात सांगतात. हे लौकिकातले सगळे विषय सांगितले तुकोबारायांनी. तुम्ही आम्ही रंगतोय नाही असं नाही, पण तुकोबाराय सांगतात या लौकिक रंगात रंगू नका. रंगी रंगे रे श्रीरंगे, श्रीरंगाच्या रंगात रंगा. काय या पतंगासारखं त्या दीपावर काय उडी घालून जळून कशाला भस्म होता. ही भुललेल्या पतंगाचं उदाहरण दिलेलं आहे. मग नुसता पतंगच भुललाय का, तुम्ही आम्ही सगळेच भुललेले आहोत, फक्त मान्य करीत नाही आम्ही. एखादा भारदस्त वजनदार बुवा आला की आम्ही कसं गप्प बसतोय. सांगणं तेच असतंय, पण अनुभवी महात्म्याच्या समोर बसलं की त्याला जे वजन असतं ते, म्हणून संतांचे शब्द महाराज सामर्थ्यवान आहेतच, फक्त आम्ही विचारात घेत. फक्त बुवा वजनदार आला की आम्ही त्याची वचन ऐकतोय. सामान्य माणसानं सांगितलेलं ऐकलं जात नाही. का ऐकलं जात नाही? त्या माणसाकडे बघून आम्ही त्या शब्दाची किंमत करतो. अजून लोकमान्यतेत संतांची वचनं पाहिजे तशी मान्य करत नाही. वारीला ध्वज तिही लोकावरी निळोबराय म्हणतात. आणि सामान्य बुवानं म्हटलं तर का चुकीचं आहे महाराज ते, पण आम्हाला तशी मान्यता वाटत नाही. पण परमात्मा ज्ञानाच्या ज्ञानानं पूर्ण व्हायचं, तोच अंतःकाळीचा आमचा सोयरा आहे. इतर गोष्टी लौकिकातल्या सगळ्या जगतादी भ्रमातल्या आहेत महाराज, इदनतेतल्या आहेत. हा ही आणि हे मध्येच मोडणारे आहेत. म्हणजे सगळे जागतिक पदार्थ शेवटी नाश पावतील, परत आम्हाला ते मोहात पडतील, परत ते मिळवायची इच्छा धरून आम्हाला परत जन्म घ्यावा लागेल. असे सदैव ते पदार्थ आम्हाला प्रवासाला काय करतील, पुढं पुढं उत्तरोत्तर आम्हाला जन्माला कारणीभूत होतील. म्हणून ते सांगतात हा परिवार तुझा नोहे तुझा हा परिवार, द्रव्यदारा क्षणभंगूर. ही भोवतांची माणसंही तुझी नव्हे, शरीर सुद्धा तुझं नव्हे. शरीर जायाचे ठेवणे, धरिशी अभिलाष धने. अभिलाष म्हणजे हाव धरणे, लोभ धरणे, इच्छा धरणे. मग अभिलाषामुळे कशा कशाचा नाश होतो ही उदाहरण तुकोबाराय देतात. आणि या सगळ्यामध्ये अंतःकाळीचा सोयरा म्हणून फक्त पांडुरंग परमात्म्याचं स्मरण करा म्हणतात. अंतःकाळीचा सोयरा तुका म्हणे विटोधरा. की या सगळ्या इदंतारूप जगामध्ये एकमेव धर्म आहे तो स्वरूपात राहण्याचा आपला. प्रत्येक साधकाने एवढंच लक्षात राखायचं महाराज. वारकरी झालो तरी आम्हाला पांडुरंगाची सेवा करायची आहे. वेदांती जरी तत्वाचा विचार केला तरी शेवटी तत्वाचा विचार पांडुरंगापर्यंत जाऊन पोचतो. कर्म उपासना कोणत्याही देवाची केली तरी शेवटी कार्य ब्रह्मातले देव आहेत. शेवट आम्हाला कुठं गेलं पाहिजे, कारण ब्रह्मापर्यंत गेलं पाहिजे. आणि मग हे फक्त मानवी शरीरातच होत आहे. म्हणून नरदेह निदान लागले हाती. निधान आहे नरदेह. आणि नरदेहासारखं शरीर मिळाल्यानंतर महाराज मग याची किंमत स्वर्गातल्या देवांना कळते, पण मिळालेला नाही म्हणतात. म्हणजे ज्यांना किंमत कळाली त्यांना वापरायची सद्बुद्धी व्हायला पाहिजे. आणि ही सद्बुद्धी पूर्व पुण्याशिवाय होत नाही. म्हणून शेवटी पूर्वमीमांसकांच्या माध्यमातून आम्हाला चालावं लागेल महाराज. म्हणून धर्मानं आपल्या वाटणीला आलेली कर्म करत 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 ईश्वर उपासना करायची. यालाच भजन असं ज्ञानोबाराय म्हणतात. भजन म्हणजे रोज भजन करतो हे योग्यच आहे महाराज. आम्ही टाळ वाजवणे, पकवाज ऐकणे, हे श्रवण करणे हे एक भजनच आहे.
पण वाटणीला आलेलं कर्म मात्र आम्ही जर टाकलं तर तो उचित धर्म ठरत. त्याला दंभाचार म्हणतात, त्याला मिथ्याचार असं उच्चते म्हणतात ज्ञानोबा. म्हणून आम्ही संसारी सगळे आहोत. संसारिक गृहस्थ्याला वडलार्जित वडिलांचं श्राद्ध करणं हा काय आहे? विधी आहे मोठा, पर्वकाळ आहे. का सूर्यचंद्रादी ग्रहणे येऊनी करविती पार्वणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. म्हणून देवांची पूजा करणारे देवतेंची म्हणजे देवतेच्या लोकाला जातात. पित्रांची पूजा करणारे पितृलोकाला जातात. पितृज्ञांती पितृव्रता किंवा अथवा पितरांची व्रते वाहती जयांची चित्ते जीवित सरलिया तया ते पितृत्ववरी. पितरलोक एक स्वतंत्र भूमिका आहे महाराज. पितृलोक स्वतंत्र आहे आणि तिथं जाण्यासाठी मग 1 वर्ष जो जीव इथून देह ठेवून गेलेला आहे तो वैतरणी नदीच्या काठाला सूक्ष्म शरीरानं उभा राहिलेला असतो. आता ती त्याला नदी पार करता येत नाही. ती काय सामान्य नदी नाही, तिच्यात पाणी नाही महाराज. त्यात रक्त मांस पूत चिखल हे सगळं घाण भरलेलं असतं. नरकच म्हणावा तो. आणि मग मोडणं आहे, तिथं काळोख आहे, तिथं काही कोण सोडवणारा नाही. मग अशा नदीतून पोहून जायचं तोपर्यंत 1 वर्षाचा पितराचा म्हणजे 1 दिवस असतो महाराज. पितरांची आयुष्य गणना मोठी आहे, देवांची त्याच्यापेक्षा मोठी आहे. तुमची आमची 100 वर्षाची आयुर्मर्यादा धरून 24 तासाचा दिवस, त्यात 12 तास दिवस रात्र केली. आमच्या वर्षा इतका त्यांचा 1 दिवस असतो. म्हणून एवढा वेळ त्या पितरांना कुठं थांबावं लागतं? वैतरणी नदीच्या काठाला थांबावं लागतं. आणि मग मुलाने इथून जर महाराज आजच्या दिवशी पिंडदान दिलं, आजच्या दिवशी अग्निकरण अग्नितर्पण करायचं, 1 ब्राह्मण भोजन घालायचं, या 3 गोष्टी धर्मानं धार्मिक श्राद्धाच्या वेळी करायच्या असतात. आणि हे श्रद्धेनं करायचं म्हणून याला श्राद्ध म्हणतात. श्रद्धापूर्वक श्राद्धात घडत नसेल तर हे श्राद्ध परिपूर्ण ठरत नाही. म्हणून श्राद्धाची आजची भूमिका ही पर्वकाळ आहे. गृहस्थ्याने हे करायला पाहिजे. आणि आजच्या दिवशी दिलेलं अन्नदान त्या पितरांना पोचतं आणि त्यानंतर मग जीव पुढल्या प्रवासासाठी महाराज पहिलं पार जातो. ज्यांनी पिंडदान करायला पाहिजे किंवा न करायला पाहिजे या गोष्टी शास्त्राच्या अखत्यारीत जरी असल्या तरी देखील वारकरी म्हणून सगळ्या संतांनी महाराज आमच्या धर्मशास्त्राला ही मान्यता दिलेली आहे. तुकोबाराई हे मान्य करतात की पिंडदान या गोष्टी पुष्कळ वर्णन त्यांनी केलेलं आहे. किंवा पिंड पदावरी दिला आपुली ये करी. तुकोबाराई स्वतः म्हणतात की माझ्या शरीराला मी जिवंत असताना झालो 12 बळी गेलो मरून ते आहे. किंवा तुकोबाराई म्हणतात विष्णू पदावर मी स्वतःचाच देह अर्पण केला आणि मग परत जन्माला येच नाही. आता तुकोबाराईंची उंच भूमिका आहे, तुमची आमची सामान्य भूमिका आहे. म्हणून आजच्या दिवशी श्रद्धानं तृप्त पितर होतात. तृप्त झालेले पितर आशीर्वाद देतात. संतती संपत्ती सुखानं सगळं घर नांदतं महाराज. आणि हे भावनेनं स्वीकारायचं आहे. यात अजिबात तार्किकपणा वापरायचा नाही. हे कशावरून होतंय, ते कशावरून होतंय, पितर दिसत नाही मग ते अन्न कसं खातात, ते कसं खातात हे शास्त्रानं सांगितलेलं आहे. मला देव नैवेद्य नुसत्या श्वासानं सुवासानं घेतोय, काही डोळ्यानं अन्न भक्षण केलं जातं, काही तुम्ही आम्ही खातो ते या मुखानं खावावं लागतं. आम्हाला रसग्रहण केल्याशिवाय खाता येत नाही. देव नुसत्या सुवासानं. म्हणून देवाला पडदा लावून नैवेद्य दाखवण्याचा हेतू काय की त्याच्याकडे कोणी बघू नये. मानवी नजर जाते महाराज शिजलेल्या अन्नाकडे. देवाजवळ फक्त त्याचा सुवास जावावा किंवा ते हात करून सुवास घालवतात असं सुद्धा आहे बघा तुम्ही. म्हणजे हे सांगण्याचा हेतू इतका की त्या अतिसूक्ष्म योनी आहेत त्या. आणि मग त्यांना देण्यासाठी इथून दिलेलं अन्न हे रूपांतरित होऊन जात आहे. इथं दिलेला पैसा, भारताच्या रुपयाच्या कक्षेत दिलेला पैसा अमेरिकेत पोच करताना तो डॉलरमध्ये काय होतोय, रूपांतरित होतो. कन्व्हर्ट होऊन जर या देशातला पैसा त्या देशात जात असेल मग या लोकातला अन्न त्या लोकात कन्व्हर्ट होऊन जाणार. याला कोणीही विरोध करायची गरज नाही. म्हणून शहाण्या माणसानं अन्न जातंय का नाही, अमुक अमुक तुकोबाराई गेले का नाही, अजिबात शंका घ्यायची. आणि असा शास्त्रावर जो शंका घेतो तो कधीही मुक्त होत नाही. तो झाला तर ब्रह्मीभूत होत नाही महाराज, झाला तर भूत होईल, नाहीतर ब्रह्मराक्षस तरी होईल. शास्त्रावर श्रद्धा ठेवली पाहिजे महाराज. आणि मग अवकृपा देवाची होते ज्याच्यावर शास्त्रावर ज्यांनी भाव ठेवला नाही. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुर्मिहार्हसि. की शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण पाहावे. विष प्या म्हणाल तरी शास्त्रानं प्यावं महाराज, त्यात कीर्ती होईल. आणि मग पुष्कळ मिळवलेलं आहे
कीर्ती होणार नाही, अपकीर्ती होईल, सांगता यायचं नाही. म्हणून कीर्ती अपकीर्ती शास्त्राच्या दर्जाने तपासायची. कर्म काय अकर्म काय, म्हणून मानवी स्वभाव महाराज पूर्णतेकडं चाललेला आहे, पूर्ण व्हायचं आहे मला. आणि एका मरणात एका जन्मामध्ये ही प्रक्रिया होण्यासारखी नाही. तुकोबारायांनी म्हणावं, काय म्हणतात तुकोबाराय? तुका म्हणे एका मरण्याची सरे, 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 तुका म्हणे एका मरण्याची उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, कीर्ती माईक दुःखाचे जनी, कीर्ती माईक दुःखाचे जनी, रे कीर्ती मागे, तुका म्हणे एका मरण्याची सरे, 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 उत्तम चिवरे कीर्ती मागे, उत्तम चिवरे कीर्ती मागे, रतिमाईक दुःखाचे जनिती, हे रतिमाईक दुःखाचे जनिती, एका मरणातच काम झालं पाहिजे. तुकोबाराय सांगतात. मग एका मरणात कसं मरायला पाहिजे? वासना निर्मुक्त होऊन मरता आलं पाहिजे. वासना शिल्लक ठेवली तर परत जन्म घ्यावा लागेल. आणि तो जन्म वासनेवर आधारित आहे का देव देतोय? देवानं आम्हाला जन्माला घातले. उच माणसं म्हणतात देवाकडं अजिबात नाही महाराज. कर्मच तुमचा परिस्थिती म्हणून पुढे तो भारत, कर्मच घटना होऊन पुढे तो भारत आहे, कर्मच काळ होऊन पुढे तो भारत आहे. मग तो कर्म साप होऊन येईल का मुंगूस होऊन येईल का उगाच भोंगाळून चावेल आणि तुम्ही शेवट होईल तुमचा सांगता यायचं नाही. जीवानं आपल्या कर्माला भ्यावं, देवाला अजिबात भ्यायचं नाही. देव महाराज तुका काठी घेऊन कुणाची रक्षण रखवाली करत नाही, तो फक्त सद्बुद्धी देतो. म्हणून तुकोबारायांनी मागणं मागितलं, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नपजो नारायणा. आणि बुद्धी स्थिर राहण्यासाठी म्हणून भजन करायचं. भजन देवाच्या आनंदासाठी. आम्ही वारकरी आहोत, मागलं पुष्कळ 2-3 पिढ्या चांगलं मिळवून ठेवलंय, पुढं आणि भरपूर मिळतंय आणि माझं नाव व्हावं ह्याच्यासाठी अजिबात भजन नाही महाराज. भजन हे आपल्या उद्धारासाठी आहे. भजन ही गोष्ट समाधानासाठी आहे. हेच देवाचे भजन जनाईंचं प्रमाण आहे. जेणे राहे समाधान, हेच देवाचे दर्शन सदा राहे समाधान. हे तुकोबारायांचं प्रमाण आहे. देवाच्या दर्शनात, देवाच्या भजनात महाराज देव काय करतो? साक्षी रूपाने फक्त बघतोय की सदैव नाव घेत 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 राहायला, तर तोही माग तुमच्याकडं निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे. तुकोबारायांनी सुद्धा महाराज लौकिकातल्या सगळ्या गोष्टी करत करत परोपकार केला.
अन्य लोकांची सेवा केली, देवळाचा जीर्णोद्धार केला, अन्य येणाऱ्या गावातल्या लोकांचे आचार्य शिवाजीराजांच्या सारख्या राजे लोकांची सुद्धा भेट घेऊन त्या काळची परिस्थिती त्यांनी जाणून घेतली. बरं, आपण कीर्तन करत फिरत असताना देखील पांडुरंगाला एक क्षणभर त्यांनी विसंबलं नाही. ध्यानात, मनात, जागृती, स्वप्नी सदैव त्यांनी काय केलं? भजन केलं. आणि मग या भजनानं तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे जेणे राहे समाधान, ऐंशे ते भजन कार. आपल्या उद्धारासाठी भजन आहे. भजन देवाच्या अजिबात कल्याणासाठी नाही. आपण फक्त कर्माला भ्यावं, देवाला अजिबात भ्यायची गरज नाही. तुम्हाला सत्कृत्य करत असाल, सत्कर्म करत असाल तर सद्वासनेनं पुढला जन्म चांगल्या कुळात जन्माला घालेल महाराज. आणि मग तुम्हाला जर चुकीच्या मार्गाने अधोगतीला जात असाल तर त्याचंही फळ तोच देतोय. कारण त्याच्याकडे इतकी सहनशीलता आहे की 100 शिव्या सोसायची तयारी असून देखील त्या शिव्या सामान्य नव्हत्या. पहिल्या शिवीला सुदर्शन हातात घ्यायला पाहिजे होतं आमच्यासारखा म्हणणार नाही मला, पण 100 अपराध शिशुपाळाचे सहन केले. सगळ्यांची राज्य जिंकली, पण देवानं काय करून टाकली? देऊन टाकली. नरकासुराचं राज्य देऊन टाकलं. बघा तुम्ही, कालयवनाचं दिलं, अन्य सगळ्यांची दिली. कंसाला मारलं ते लगेच देऊन टाकलं. बलराम दादाला आपली नगरी देऊन टाकली. अनेक जरासंधाला भीमाकडून मारवून त्याच्या सहदेवाला त्याच्या मुलाला राज्य देऊन टाकलं. एवढं सामर्थ्य असणाऱ्याची क्षमा, सामर्थ्य असणाऱ्याकडं वैभव केवढं, त्यांच्याकडं वैराग्य केवढं, असा पांडुरंग परमात्मा महाराज सगळ्या गुणांनी युक्त आहे. आणि मग त्याला त्याचं नाव घेणारे भक्त जर त्याच्या योग्यतेचे भेटले तर तो काय त्यांचं काम करणार, का मागं पुढं फिरणार नाही? ते तुकोबारायांनी जाणलेलं आहे. खरा सोयरा जीवाचा विठोबाच का, तर तो परिपूर्णतम आहे. तुम्हाला योग्य तेच देणार आहे. तुम्हाला आवडेल तो अजिबात देणार नाही. आम्हाला आवडणार आहे वेगळं. आमचं बोट का सोडत नाही महाराज? तुमच्या मनातल्या इच्छा तो जाणून आहे. एक म्हातारी 2 जण चालले होते. काका दृष्टांत सांगतात, देशमुख काका, आणि फार प्रेम आहे म्हणायचे. लोकांना असं वाटायचं काय म्हातारीचं प्रेम आहे, वय 75 आणि अजिबात काय करत नाहीत, एकमेकाला विसंबत. सहज म्हणाले, आपण विचारलं की काकूना का बरं असं तुम्ही सोडत नाही? हाय प्रेम हे आर्यावर म्हणजे आपल्या भारतभूमीत किती पतिव्रता फार मी आवडीनं बघितले म्हणाले. नाही म्हणाले, हिला धरून का जावं लागतं म्हणाले, जर दुकान दिसलं साडीचं तर ती साडीच्या दुकानात जाते म्हणायचे. म्हणून मी काय केलं, हिला धरून ठेवलंय. आता तिची इच्छा कोणाला माहिती आहे? हो, मालकाला माहिती आहे. तशी तुमची इच्छा देवाला माहिती आहे, म्हणून ते धरून तुम्हाला जातोय. पण तुम्ही धरलेलं सुद्धा हात हिसकावून काही गोष्टी केलेल्या असल्यामुळं तो दुसऱ्यांदा धरायला येत नाही. बोट धरायला तयार आहे महाराज, पकडून येण्यासाठी तयार आहे. सुरदासांनी सांगावं, गंगेच्या काठाला भजन करीत बसले आणि कृष्ण परमात्मा ऐकत आले. आणि मग उठून चालायला लागल्यानंतर पुढं खड्डा होता, पडणार सुरदासजी, तोपर्यंत देवाने काय दिलं, धरून त्यांना मागे उठलं. आणि मग म्हणाले, एवढ्या वनात एवढ्या कधी मला कुणी तटवलं नाही, कधी माझी सुरक्षा कुणी केली नाही, आज कोण मला यातून? बाबा म्हणाले, पुढं खड्डा होता, तुम्ही पडत होता म्हणून मागं ओढलं म्हणाले. आणि मग त्यांनी जाणलं सुरदासाने, हा मानवी स्पर्श नव्हे, हा अतींद्रिय स्पर्श आहे. हा कोणतरी त्रैलोक्य संचारी देव असला पाहिजे. आणि मग त्यांनी जाणलं की म्हणाले, धरल्यानंतर महाराज मग सुरदासाने त्यांचं मनगट धरलं, कोणाचं? देवाचं. आणि मग म्हणाले, आता खड्ड्यातून बाजूला रस्त्याला लावलं आणि निघून जातो म्हणाले देव. नाही म्हणाले सुरदासजी, तुम्ही मला धरलंय काय? मी दुर्बल आहे म्हणून मला धरलं सा म्हणाले की हात छोडकर जात आहे दुर्बल जानत मोहे. आता ते म्हणतात, मी तुला ओळखलंय, आता हृदयात मी तुला पकडून ठेवलंय. आता तू जर फार सबल असशील तर एवढं करून दाखवेल, माझ्या हृदयातनं फक्त तू जाऊन तेवढा दाखव म्हणाले. मी ज्यावेळी हृदय से जब जाओगे तब सबल कहोगे तो हे. तू हृदयातून ज्या दिवशी जाशील त्यावेळी मी तुला काय म्हणेन, सबल म्हणेन. एवढी धारणा झाली पाहिजे महाराज. देवच आमचा हितकर्ता आहे, हित करणार आहे. अंतकाळ म्हणजे सामान्य गोष्ट नाही महाराज. अंतकाळ हे साक्षात त्यांनी मरणाची वेळ मांडलेली आहे. अंतकाळीचा सोयरा कोण असतंय त्यावेळी? परिपूर्ण सिद्धांत जीवनाचा मांडलेला आहे. मग तुम्ही ते मरणाची वेळ तुमच्या हॉस्पिटलात असेल सांगता यायचं नाही, एखाद्या धडकेत कुठे गेला असशीला सांगता यायचं नाही, कुठल्या प्रवासात असशीला सांगता यायचं नाही, कोणत्या विषारी सापाच्या का विषारी प्राण्याच्या कुठल्या धक्क्यात तुम्ही मरण पावाल सांगता. पण तिथं सोडवणारा कोण आहे? त्या वेळेला उभा राहणारा ते अंतकाळ.
आणि अंतःकाळात मन गजबजलेलं असतं, मन भीतीनं ग्रस्त झालेलं असतं. अशा वेळी ती निर्णय घेत नाही. आणि मग त्यावेळी माणसाला जे आठवतंय, आणि मग मरणी जया जे आठवे आणि तो तेची गती ते पाहावे, म्हणून त्वा स्मरावे मातेची तुवा, म्हणून मला सदैव चिंतन कर, अंतकाले च मामेव स्मरण मुक्ता कलेवरम य प्रयाति समद्भावम याती नास्त्यत्र संशयाः. निसंशय माझंच भजन कर म्हणतात. कारण भजनाशिवाय महाराज जीव सुखरूप होत नाही. तुम्ही आम्ही फक्त सुखी आहोत असं भासवतोय, वास्तविक तुम्ही आम्ही सुखी नाही. तुळशीदासजी म्हणतात की दीन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी, राजा कहे महाराजा सुखी, महाराजा कहे सुख इंद्र को भारी, इंद्र कहे चतुरानन सुखी, चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव, चतुरानन कहे सुख विष्णु को भारी, तुलसीदास विचार कहे भजन बिना जगत दुखारी. शेवट त्यांनी काय म्हणलंय, भजनाशिवाय सगळे जीव कसे आहेत, दुःखी आहेत. आता ते भजन नेमकं काय आहे हे फक्त आम्ही कळवून घ्यायला पाहिजे. भजन म्हणजे लागुनी मृदंग श्रुती टाळ घोष, हे काय अंतःकरणात सदैव त्याचं ध्यान पाहिजे. आणि मग काय करेल ते धंदा महाराज, मग करता संसाराचा धंदा आठवी त्यात गोविंदा. रात्रंदिवस बाधा होत नाही महाराज नामस्मरण जर असेल तर. म्हणून अंतःकाळाला यायचं तर आत सदैव त्याचं काय पाहिजे, स्मरण पाहिजे. आणि त्याच्या स्मरणानंच आमचं परिपूर्ण जीवन होईल. म्हणून इदम ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागतः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. मला ज्यांनी ज्ञानरूप स्वरूपानं जाणलं ते परत या प्रलय काळातूनही महाराज ते मारले जात नाहीत, आणि सर्गाच्या उत्पत्तीच्या वेळी ते परत जन्माला येत नाही. म्हणून पये माझिया नित्यता नित्यते पंडुसुता, परिपूर्ण पूर्णता माझी याची, माझ्या परिपूर्णतेनं परिपूर्ण हो अर्जुना, माझ्या नित्यतेनं तू काय हो, नित्य हो. म्हणून व्यावहारिक जीवन महाराज आम्हाला मोठं करावंसं वाटतं, परमार्थी जीवनाचा कुणीही विचार करत नाही. व्यावहारिक जीवन मोठं करायचं हे जरी ठरलं तर ते अपेक्षेनं प्रत्येकाच्या मोठं आहे एकामेकापेक्षा, काय सगळ्यांचं जीवन सारखंच आहे? व्यवहारिक जीवन सापेक्षानंच आहे महाराज. आता भरमध्यावर इथं कॅमेरा ठेवला आहे, डाव्या बाजूला धरलं तर इकडे दक्षिणी येते, उजव्या बाजूला येते उत्तर, माग पश्चिमने पुढं पूर्व. हाच कॅमेरा जर शाळेजवळ नेऊन ठेवला तर दिशा बदलणार नाहीत. सापेक्ष आहे ना. पाण्याचा तांब्या उजव्या हाताला ठेवला तर डावा हात इकडे म्हणावा लागतो, डाव्या हाताला ठेवला तर उजवा हात इकडे म्हणावा लागतो. वस्तूच्या फक्त देश काळ वर्तमान गतीनुसार सापेक्षता येते. मग प्रत्येकाच्या जवळ वस्तू निरपेक्ष, व्यक्ती निरपेक्ष आणि घटना निरपेक्ष माणसं बदलतात, काळ बदलतो, देश बदलतो, मग त्याच्यानुसार तुमची परिमाणं सुद्धा बदलली जातात. आणि असं बदलणाऱ्या जगतामध्ये तुम्ही परिपूर्ण होणार कधी? परिपूर्ण व्हायचं झालं तर देवाच्याच सत्तेत तुम्हाला प्रवेश करावा लागेल. व्यावहारिक सत्तेत कोणही काय होत नाही, परिपूर्ण होत नाही. ना धनानं पूर्ण होत नाही, ना सत्तेनं पूर्ण होत नाही. कोणतीही सत्ता घ्या ती 5 वर्षापूर्वी पुरतीच असते महाराज. आणि त्या 5 सुद्धा आता किती गोंधळ आहे तुम्ही बघता. 1 सेकंदाच्या आता होतील इथनं भविष्यात काय सांगता यायचे नाही. मंत्री सुद्धा 1 मिनिटाचे होतील, तासाचे होतील, झालेले आहेत. म्हणजे सत्ता सुद्धा अशी काय होणार आहे, डळमळीत राहणारी आहे. धन सुद्धा परिपूर्ण धन इथं कोणालाही मिळवता आलेलं नाही. आणि त्या धनाचा उपयोगही परिपूर्णतेसाठी कोणालाही करता आला. रावणाच्या धनाचं उदाहरण तुम्ही घेतलेलं आहे. परिपूर्ण हे सगळं धन ही लौकिकातली सत्ता ही सगळी काय होणार आहे, ही बुद्धी सापेक्षतेने मिळालेली आहे. आणि बुद्धी सुद्धा प्रत्येकाची संकुचित आहे, थोडी 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 थोडी. ज्ञान सुद्धा आम्हाला थोडं थोडं आहे. डॉक्टर जरी झाले तरी कानाचा, नाकाचा, घशाचा वेगळा, हातापायाचे वेगळे आहेत महाराज, हृदयाचा वेगळा. या अवयवापुरतं ज्ञान. हृदयाचं संपलं की त्याला किडनीचं कळत नाही, त्याला दुसऱ्या दवाखान्यात द्यावं लागतं महाराज. त्याचं झालं की त्याचा रिपोर्ट तिसरीकडे द्यावा लागतो. अशी एका शरीरासाठी 50 डॉक्टर तयार झाले. आणि सगळं दंबलं की मग आयुर्वेदिक सुरू होते. आणि त्या गोळ्या निराळ्या. आणि मग एका वेळी सगळे डॉक्टर जरी लावले तरी शेवट जीव इथं नाशिवंत असल्यामुळं तो टिकत नाही. शेवटी त्या पेशंटचं सगळं नेलं जातंय. कुणी वैद्यराज नेतात, पैसे नेतात, रान नेतात, सगळं नेतात, पण त्याला सुद्धा ते ठेवत. शेवटी तोही मरण पावतो. शेवटी काय, शरीर नाशवंत स्वभाव आहे एवढं कळावं.
म्हणून इथं शरीराची सत्ता, धनाची सत्ता बुद्धीसापेक्ष आहे महाराज. तुम्हा आम्हाला जे ज्ञान आहे ते मोजकं ज्ञान आहे, नाहीतर पुष्कळ अज्ञान आहे पोटामध्ये आमच्या. म्हणून तुम्ही आम्ही बुद्धी तादात्म्यानं राहणारे लोक, संत बुद्धीच्या वर गेलेले लोक, आणि काही लोक आहेत त्यांना बुद्धीचा अभाव आहे महाराज. त्यांना कळत नाही मी का कशासाठी जन्माला आलोय. तुकोबारायांनी सांगावं, जन्मा योनी काय केले तुवा मुद्दल गमाविले. गाठोळीची नाश केलास आतापर्यंत, आता पुढे भीक मागशील म्हणतात तुकोबाराय. आणि काय कर, विचार करतो का म्हणे थाया आपुल्या आलिया, जिथून आलायस तिकडे जायची काय कर तयारी कर, का मुद्दल गमवून चाललायस. म्हणून नरदेहाला आल्यानंतर महाराज तुकोबाराय विचार करून अगदी सांगतात प्रत्येकाला की इतर रंगामध्ये रंगायचं नाही. इतर रंग तुम्हाला शोभिवंत दिसतात, काय दिसतात, आकृष्ट करणारे दिसतात, पण त्या रंगामध्ये फारशी परिपूर्णता नाही जीवनाची. स्वरूपता परिपूर्ण व्हायचं, उपाधीतनं परिपूर्ण व्हायचं, आणि उपाधीत कोणालाही परिपूर्ण होता येत. म्हणून तुमच्या आमच्याकडे ज्ञान आहे ते अल्पज्ञान आहेत, आणि पुष्कळ काय आहे, अज्ञान आहे. म्हणून अगदी पदव्या सुद्धा आमच्या हेच सांगतात महाराज, अल्पज्ञान हेच सांगतात. अमुक शास्त्रातली पदवी, अमुक शास्त्रातलं PhD ज्ञान झालेलं, त्याच्या पलीकडे ज्ञान शिल्लक असतं महाराज. आणि मग त्या ज्ञानाचा सागर ज्ञानोबारायांना का म्हणावं, तर ज्ञान रूप झालेले महात्मे. तुम्ही आम्ही ज्ञानी आहोत. मग न्यूटननं 2 भोक मारली, मांजराला 1 ने पिल्ल्याला 1. शास्त्रज्ञ होते महाराज. मग मांजर जाते त्या आईच्या मागणंच पिल्ली जाणार एवढा व्यावहारिक नियम त्या शास्त्रज्ञाला माहिती नाही. तो माहिती असता आईला जाण्यासाठी छिद्र मोठं पाहिजे का पिल्लेशनी मोठं पाहिजे, एवढं तरी पाहिजे. मग आई जातील ना पिल्ली जातीलच, हे कळायला पाहिजे महाराज. ज्ञानोबारायांनी उदाहरण सांगावी, गर्भिणी मारल्यानंतर आतल्या मुलाचा नाश करावा लागत, आश्रयानं नाश आहे. आश्रयानं काही दुसऱ्याच्या सावलीनं वावरतात. तसं ते मांजरीच्या दृष्टांतात न्यूटन सारख्याला ते कळालं नाही महाराज. काही लोकांना तुम्हा आम्हाला व्यवहारातलं ज्ञान नसतं. एखादं मोटर सुरू करायला गेलं तर त्याला बंद करायचं कळत नाही महाराज, पण त्याला हिरवा कर त्याला सुरू आणि तांबडा बंद एवढं तरी कळायला पाहिजे का नको. कोणत्याही यंत्रावर जावा, हिरवं हे बटन सुरू करायचं आणि तांबडं बटन बंद करायचं असतं. एवढं कळालं तरी पुष्कळ आहे. म्हणजे चालू करण्यासाठी हरित आणि लाल आहे ते कशाचं प्रतीक आहे, उष्णतेचं प्रतीक आहे, ते बंद करतं. एवढं जरी कळालं तरी पुष्कळ. म्हणजे गणपतीच्या पुष्कळ आख्यानात ते वर्णन केलेलं आहे. श्वेतवर्ण का, हरितवर्ण का, शुभ्रवर्ण का, हे शास्त्रानं आमच्या सगळं पटवून सांगितलंय. कळवून घेण्याचा हेतू इतकाच की प्रत्येक ज्ञान हे महाराज जीवाला शहाणपणा करण्यासाठीच आहे. पण किती शिकल्यानंतर जीव समाधानी होईल. आमच्या संतांनी मात्र परिपूर्ण ज्ञानात जे समाधान मांडलं ते लौकिक ज्ञानात समाधान मांडलेलं नाही. पण समाधान झालेला जीव परत जन्माला येत नाही. एकदाच असा विचारपूर्वक मरतो की त्याला मग कीर्तीच उरते. तो का म्हणे एका मरणेची सरे, आणि मग उत्तम कीर्ती उरते माग. आणि कीर्ती कोणाची गायली जाते, जे जीवनमुक्त झालेले पुरुष आहेत त्यांचीच. इथं कीर्ती देवाची आणि जीवनमुक्त पुरुषांची, संतांचीच गायची, इतर कोणाची कीर्ती गायची नाही. कारण कीर्ती ही भगवंताची अंश विभूती आहे. आणि मग सामान्य रावरंक कोण होऊन गेले तर त्यांचे नाव कोणी नेघे चराचरी की वर्णिता. ती कीर्ती असते ती फक्त वैष्णवांचीच गावावी. वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी, साही 18 जणी चौवेदी. त्यांचे ग्रंथ सुद्धा महाराज परावाणीतून आलेले आहेत. ते संस्कृतचे नसून प्राकृतचे आम्हाला दिलेले काय दाखले आहेत त्यांनी. म्हणून आम्ही असं त्यांचे विचार करून तुकोबाराय एक परिपूर्णतेचा संदेश सांगतात की अंतःकाळीचा स्वयरा तुका म्हणे विठोबा. म्हणून व्यापक विचार झाले पाहिजेत. धनाविषयीचा व्यापक विचार, पत्नीविषयीचा व्यापक विचार, मुलाविषयीचा व्यापक विचार. विवेकानंद महाराज ज्यावेळी अमेरिकेला गेले त्यावेळी एका तिथल्या अमेरिकन तरुणीनं विचारलं, काय मला तुमच्यासारखा पती म्हणून हवा आणि तुम्ही माझ्याशी लग्न कराल काय चुकीचं नाही महाराज. एखाद्यानं मनपूर्वक माझ्याशी तुम्ही लग्न करशील काय विचारणं चुकीचं नाही. विवेकानंद हुशार होते महाराज. कशासाठी लग्नाची अपेक्षा म्हणून विचारलं तर तुमच्यासारखा मला बुद्धिमान मुलगा हवा. लगेच सांगून टाकलं महाराज, मलाच तू काय म्हण मुलगा. काय बदललं का हो, व्यापक विचार. मला तू काय समज, मुलगा समज. आणि माते मी तुझा काय आहे, मी तुला आई समजत जाईन. नाते संबंधात सुद्धा महाराज विचारणं किती खालच्या व्यावहारिक पातळीवर आहे आणि संबंध सांगितलेला किती उच्च पारमार्थिक पातळीवर आहे.
म्हणून संतांनी व्यवहार सुद्धा करावा आणि संतांनी परमार्थही करावा. संतांनी केलेला व्यवहार महाराज शुद्ध परमार्थ आहे आणि तुम्ही आम्ही केलेला शुद्ध परमार्थ देखील कशात आहे? संसारात म्हणतो. आम्ही आलो तरी काहीतरी फायदा म्हणून इकडे येतात महाराज. संतांनी अजिबात काही निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नये वास अनेकांची. मला शरीर थकलंय, कोण माझ्याबरोबर नाही, कीर्तनला त्यो नाही म्हणाला म्हणून मी थांबलो, असं वारकऱ्यांनी करूच नाही महाराज. कारण स्वतः पांडुरंग परमात्मा तुमच्यावर यायला तयार असतो. आणि आजही बघा इतकी वर्ष झाली कुठल्या वारकऱ्याला दगाफटका झालेला नाही, खरंच नाही महाराज. पुष्कळ लोक सांगतात गाडीत तेल नसलं तरी गाड्या आल्या म्हणणारे मंडळी आहेत महाराज. चांगले अनुभव चांगले आहेत महाराज संतांचे. ही वाट कृपेची तरी तू दिस्या स्नेहेची भरी तू. पांडुरंग परमात्मा ज्याने कोट्यावधी विरातून पांडवांना राखलं महाराज, तो तुम्हा आम्हाला राखायला त्याला काय संकल्प केला तरी बस आहे. धृतराष्ट्र म्हणत होता मी यांचं काढून घेईन, माझ्या मुलांचा विजय होईल का नाही, पण सगळ्यांचं नियोजन देवाकडे होतं महाराज. सगळ्यांना परास्त करून कैवर्तक केशवा म्हणून ज्यानं हाताला धरलेला आहे त्याची किंमत ओळखायला पाहिजे. आम्ही वारकरी आहोत, पांडुरंग परमात्म्याच्या आश्रित आहोत आणि मग त्याच्या आश्रयाला गेलं की माणसाची कीर्ती होते. आणि मग त्याच्या आश्रय सोडून बाजूला गेले की जात्यात त्या मधल्या आरीला सोडून जे दाणे गेले ते कशात गेले हो? पीठ झाले. जात्यात येऊच नये वास्तविक, मुळात जाते त्याच्यात ती सुपातच येऊ नये. सुपात आलेली मंडळी हसत्यात आता का अजून काळ काही आलेला नाही. ज्यावेळी मुठीत येतील त्या घालणारीच्या त्यावेळी कळणार आता आमची ताटातूट झालेली आहे. आणि ज्यावेळी ते गीत गायन करताना ती घालते हळूहळू, त्यावेळी म्हणजे त्याच्यात गावत्यात ती महाराज मग कुणाच्या पोटाला जाऊन कुठं जातील सांगता यायचं. मात्र त्या एका गुजंदळ्याच्या दाण्यानं जर पिरून घेतलं तर स्वतःला. अण्णा हजारेंना PSI सगळे NDAची परीक्षा झालेल्यांच्या लोकांच्या समोर भाषणाला बोलवलं महाराज. अण्णा हजारे काय सामान्य व्यक्तिमत्व काय, देशासाठी केवढा त्या. आणि मग त्यांनी महाराज उदाहरणं दिलं. ते एक दाना जर आताची कणस डोलताना दिसतात तुम्हाला, त्या कणसाकडे बघितलं की बरं वाटतंय म्हणतात तुम्ही, पण त्या डोलणाऱ्या कणसाच्या मागे एका दाण्यानं काय घेतलंय हो? मुजवून घेतलंय म्हणाला, त्याग करून घेतलाय. तो जर भरडून जात्यातनं गेला असता तर बाहेर त्याचं काय झालं असतं बघा म्हणाले. पण ज्यानं गाडून घेतलंय त्याची कीर्ती अशा हजारो रुपयानं काय मिळते म्हणून तुकोबारायन सांगायचं एका बीजा केला नास, एका बीजा केला नास, मग भोगिले कणीस, मग भोगिले कणीस, एका बीजा केला नास, एका बीजा केला नास. एका बीजा केला नास, मग भोगिले कणीस, मग भोगिले कणीस, मग भोगिले कणीस. लहान थोरावरी जीव की शुराला किती कष्ट घ्यावे लागतात महाराज, त्याच्या आधी किती त्यांनी कष्ट घेतलेलं असतं. पळणाऱ्या बैलांचे तुम्ही बघा, एखाद्या माग केलेली कुणी तपश्चर्या बघितली जात नाही महाराज. कुस्ती मारल्यानंतर खांड्या घेणारे पुष्कळ भेटतील, पण त्याच्या आधी महाराज त्यांना लंगोटा घेऊन किती गावं फिरलाय, घोडकर बसणं किस्ती मैदानं मारले ती बघायला पाहिजे.
त्याच्या अंगाची सालपाटं गेलेली कोण बघित नाहीत महाराज. ढेकळं फोडायच्याच कुस्त्या की सुरुवातीच्या कीर्तीच्या कुस्त्या नसतात. आता जे मोठे मोठे वक्ते आहेत महाराज, ते कीर्ती त्यांची का आहे तर त्यांनी पुष्कळ बाळपणापासून काय केलेली आहे, तयारी केलेली आहे. उगाच जनावर सुद्धा मोठे दूध देतात. त्याला तपश्चर्या आहे, आणि तपश्चर्या म्हणजे त्याग आहे. तपश्चर्या काय बटाटे वड्याने भजी खाऊन होत, तर बाजाराला जाऊन भजी खाणाऱ्याचा तपश्चर्या विषयच नव्हता. राखला जाताना सुद्धा वास आला तरी माणसं भजी तळा लागल्यात असं लक्षात येते. चाललो आम्ही कुणी एखाद्या रस्त्यावर हॉटेल असलं वास येते महाराज. म्हणजे इतकी बेभान झालेली आमची काय आहे घ्राण. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 विषयात जी वाढकलेला आहे. आणि त्याचं पहिलं तुकोबाराय उदाहरण देतात, काय भलला श्री पतंगाला दिवा आवडत नाही महाराज. का तर त्याला ज्योत पटतच नाही मुळात. पतंगा दीपी आलिंगन ते तर ते अशी अचूक मरण देवी विषयाचरण आत्मघाता. आत्मघात होणारा कोण आहे, विषयाचा अधिपतीत झालेला. आणि मग विषय का आवडता तो, त्याला आत्मसुख कळालेलं नाही म्हणून. आणि जे खरं सुख कोण आहे, देवाशिवाय खरं सुख नाही. आणि खरं सुख आहे ते आम्हाला विषयात का वाटतं, कारण त्याची आम्हाला चाहूल लागलेली नाही. म्हणून ते कबीरजी सांगतात की साखरेच्या पर्वतावरली चिमणी आणि मिठाच्या पर्वतावरली चिमणी, त्या दोघी सख्या बहिणीच महाराज. पण ती मिठाच्या पर्वतावरली चिमणी खंगलेली, शरीर मीठ खाऊन रक्त आटलेलं महाराज. आणि ती कितीतरी दिवस तुझी तब्येत ठीक नाही, माझ्या घराला ये म्हणून बहिणीनं बोलवून घेतली. बोलवून घेतल्यानंतर मग आता ती थोरली बहीण साखरेच्या पर्वतावरली, ती म्हणते तुझी तब्येत असं होण्याचं कारण काय, तर मी म्हणाले तुझ्या पर्वतावर आहे तेच माझ्याही पर्वतावर आहे म्हणते. तसंच आहे सारखं. पण ते दिसण्याच्या दृष्टीनं मीठ आणि साखर कशी आहे हो, पांढरी आहे. पण चवीच्या दृष्टीनं किती फरक आहे. आणि मग हिच्या पर्वतावर आल्यावर ही बहिणीला म्हणते आता असं कर, म्हणाले माझ्या पर्वतावरला जरा काय खाऊन बघ, साखर खाऊन बघ. नाही रोज हेच खातोय म्हणाली, माझ्याकडे सुद्धा हेच आहे. म्हणजे अश्वत्थामा दूध पित होता, कसलं पीठ कालवूनच पिता हो घरात. खरी गायच त्यांच्याकडे नव्हती, द्रोणाचार्य यांच्याकडे गरीबी असल्यामुळं. आणि ज्या दिवशी मित्राकडे गेला गुरुबंधूकडे, आणि मग त्याच्याकडे केशर वेलदोड टाकून आटवलेलं दूध ज्यावेळी प्यायला, त्यावेळी आईला म्हणाला मित्राच्यात होतं ते दूध कसलं वेगळंच होतं, आणि तसलं दूध मला पाहिजे. म्हणजे कळत नाही तोपर्यंत अश्वत्थामा जर पीठ कालवून पिता तर आम्ही काय काय पिऊ सांगता यायचं नाही. तसं त्या मिठाच्या पर्वतावरल्या चिमणीला ती म्हणते खाऊन तर बघ. नाही तरी सुद्धा ती काय करते, जरा तोंड उघड म्हणते, नी काय करते 2 दाणं घालते काय. तरी ती म्हणते नाही मी खाऊन मला कंटाळा आलाय. म्हणते नाही. मग शेवटी साखर खाऊनही जरी हिला गोड लागत नाही तर मग ती थोरली बहीण हुशार होती. आणि थोरली माणसं कशी असतात, जरा सगळ्यांच्या नाड्या माहिती असतात महाराज, म्हणून 5-6 गुंठ वाढ देतात त्यांना काय असेल. मग मला काय म्हणायचं आहे की त्या चिमणीनं काय केलं, त्या थोरल्या बहिणीला म्हणाली जरा दातातलं तोंडातलं काय जरासं मला दाखव म्हणाली, दाढा वगैरे. मग तिनं दातात अडकलेलं कण त्याला काय केलं, काढायला लावलं मिठाचं. जरा चूळ भरून ये म्हणाली, इकडं तिकडं कोलगेट लाव काय लाव म्हणाली असेल. तोंड स्वच्छ झाल्यावर म्हणजे साखर खाली महाराज. मग तिला वाटलं माझ्या पर्वतावर आहे ते काय आहे, मीठ आहे. आणि मी आतापर्यंत साखर म्हणून काय खात होतो, मीठच खात होतो. आणि मग माझी तब्येत आता अक्काची तब्येत कशी आहे दणदणीत तशी माझी होणार, म्हणून मग ती इकडं जी राहिली ती त्या परत मिठाच्या पर्वतावर गेली. तसं कळणाऱ्या माणसानं मीठ टाकून साखर खाली पाहिजे महाराज. याला भागत त्याग लक्षणा म्हणावी. हे जहद जहद लक्षणेनं भागत नाही. भागत त्याग काही गोष्टींचा त्याग करावा लागेल. आणि परत त्याग केल्यावर परत तिकडे ढुंकूनही बघता कामा नाही. त्याला जिज्ञासा वैराग्य म्हणायचं. जिहासा काहीतरी टाकावं, जिज्ञासा काहीतरी जाणावं, स्पृहा इच्छा. ही इच्छा नावाची पिशवी कुणाची भरलेली नाही. सामान्य बाजारची पिशवी उदाहरण देतो की आठवड्याच्या आठवड्याला रिकामी होते. इच्छा कधी पूर्ण होईल म्हणून इच्छा मरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारे. ही इच्छा मग कामाच्या द्वारे प्रवेश करेल, डोळ्याच्या द्वारे, कानाच्या द्वारे, अन्य अन्य सगळे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. हे महाराज प्रत्येकाची इच्छा आहे. डोळ्याला काहीतरी चांगलं भेटावं, हाताला काहीतरी मऊ स्पर्श असावं, अगदी अंथरुणापर्यंत आमची तयारी असते. झोप चांगली लागावी, हातरून सगळं घालून व्यवस्थित माणसं झोपतात. आता प्रारब्धानं झोप येते हे कळत नाही. झोप काय अंथरुणावर अवलंबून नाही. म्हणून कोणतंही सुख असो, कोणतंही तुमच्या लौकिक जगतातलं धन, ही सगळी अपूर्ण आहेत. परमात्म्याला सोडून असल्यामुळं अपूर्ण आहेत. म्हणून कितीही शिकला तरी महाराज वाया गेलेल्या समान आहे. याचा अर्थ शिकू नये असं नाही.
प्रोफेसर एक तज्ज्ञ होता, शिकला महाराज, पुष्कळ विद्या विभूषित होता. काही कामानिमित्त त्याला खेडेगावात जावं लागलं. खेडेगावात श्रावण भाद्रपदाचे दिवस आणि मग गावाकडे जाण्यासाठी काय नाही, मध्ये नदी आडवी आमच्यासारखी. यमग्यातनं इकडे झालं तर आमच्याकडे नाव होती, तसं मोठी नाव होती. नावाड्यानं इकडे गावची लोक बसवून घेतली, संध्याकाळची वेळ होती आणि मग नाव चिखलानं बरबटलेली, बसायचं कशावर. मग टावेल टाकून त्या नावाड्याच्या मुलानं ह्या प्रोफेसरला जागा दिल्यानंतर यानं सांगायला सुरुवात केली, हे गाव जरा अडाणीच दिसतंय वाटतं, ही सगळे असं धंदा करणारे, जरा शिकला असतासा तर कुठे गेला असतासा, परदेशाला बाहेर गावाला गेला असतासा, पैसे मिळवला असतासा, असं पुष्कळ तो बडबडायला लागला. आता त्या पोराला अशी अडचण झाली, कारण हे जो बोलत होता हे त्यानं कधीच आयुष्यात ऐकलेलं, डब्यात खडं घालून जर खाडबाड खाडबाड वाजवावं तसं ते शब्द, त्याचं खगोलशास्त्र भूगोलशास्त्र काय काय कळना. त्या मुलाला असं वाटलं. महाराज म्हणाले, आमचा भाग खेड्यातला, आमच्याकडे वाहतुकीची व्यवस्था नाही, शिक्षणाची अशी काय झालेली आहे, परवड झालेली आहे आणि लोक गरीब आहेत. हेही तो ऐकाय तयार नाही. गरीब असलं म्हणजे काय झालं, शिकायला नको काय, अट्टहासानं तुम्ही शिकला पाहिजे, असं तो कळकळीनं सांगत होता. आणि ही कळकळ कुठपर्यंत हो, निम्म्या नदीत ज्यावेळी नाव आली त्यावेळी जो वारा सुटला सोसाट्यानं. आता महाराज म्हणाले, आमच्या भागातली लोक कायम रोपा लावाय जातेले, ही सरसावलेली आहेत, सरावलेली आहेत, तयार आहेत. त्यांनी आपली आपली गठडी घेतली, डोसक्याला बांधलेली, नदीत उड्या मारलेली, गेली हो. आता म्हणाले, काही क्षणात हे नाव सुद्धा माझी राहणार नाही, त्यामुळं बुडते की काय असा मला शंका आहे. तुम्ही पोहायला शिकलं सगळं एवढं तुम्ही सांगा आम्हाला. तर तेवढंच मी शिकाय नाही म्हणाला. आता माझं जीवन वाया जाईल हे मला पटलंय म्हणाला, काही चुकीचं नाही, पण काही दिवस तरी मी जगीन म्हणाला. पण तुमचं मात्र आत्ताच्या आत्ता वाया गेलेल्या जमा आहे म्हणाला. आणि ज्या पोरांनी त्या उडी मारली ती नावं सकट कोण बुडला, प्रोफेसर बुडला. मग एवढं सगळं शिकले आलं, पोहायला न शिकल्यामुळं काय झालं, अपूर्ण ठरलं. तसं कोणतीही विद्या जरी आमच्या लौकिकातली झाली तर ती देव मिळवून देत नाही महाराज. देवता वेगळ्या आणि देव होणं वेगळं. आम्ही सुखरूप व्हायचं, सुखी व्हायचा विचार करायचा नाही. हे लौकिकातलं सुख असं आहे महाराज, एक दुःख आलं तरी हे सगळ्या दुःखाचा नाश करून टाकतं, सगळ्या सुखाचा. म्हणून एक दुःख सगळ्या सुखाचा खून मांडत आहे. येणे माझा खून मांडीला, तुकोबारायांनी सांगा. सगळं चांगलं आहे, आता निवांत आहे, सगळे उसाला पाणी झाल्यात, लागवडी झाल्यात, आता सो काय असं वाटतंय घरात बसल्याने. आणि तासाभरान कुणाला तरी दवाखान्याला न्यायचं झालं तर घरातले असणे, मागाशी जे सात्विकपणानं सुख वाटत होतं ते आता काय झालं हो, हे एक दुःख सगळ्या सुखाचा काय करताय, नाश करताय. हे आमचं नाही, दशरथ राजा रोज रडायचे महाराज. 3 सुमित्रा, कौशल्या आणि कैकई, 3 महान पट्टराण्या, त्यांच्याबरोबर त्यानंतर आणि 300 राण्या होत्या म्हणतात. कुणाला, दशरथ. कुठं 700 राण्या म्हणतात, कुठं 500 म्हणतात, काही असे ना का. पण शेवटी काय सगळ्यांनी संप पुकारला का काय की कुणालाही मुलबाळ नाही महाराज. आणि एवढ्या सगळ्या राजस्त्रिया असून देखील रोज तो दशरथ राजा वशिष्ठांच्या जवळ यायचा आणि पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. मला पुत्रहीन असल्यामुळं मला पुढं राज्याला वारस नाही आणि मी दुःखी आहे, काहीतरी वशिष्ठा करा. रोज पाया पडावे. वशिष्ठ हसायचे महाराज. आता ते सर्वज्ञ आहे, त्यांना सगळं कळतंय. राजाच्या प्रारब्धातच नसेल तर तो तरी कुठलं देईल महाराज. आणि मग त्यांनी सांगावं, वशिष्ठांना कळतंय राजाला हाव आहे महाराज. हाव असलेल्या माणसाला सांगून तरी कळतंय. धृतराष्ट्राला किती जणांनी सांगितलं, विदुराने सांगितलं महाराज, व्यासाने सांगितलं, द्रोणाचार्य, भीष्माचार्याने सगळ्यांनी सांगितलं. पण ज्याच्या अंतःकरणात लोभानं प्रवेश केलेला आहे तो मनुष्य कुणाचा ऐकत नाही, मरण पत्करेल महाराज. शेवटी काय, अर्जुनाला पृथ्वी जरी जिंकून दे म्हणाला असता तरी दिली असती महाराज सख्या भावानं. अर्जुना भाऊच होता त्याचा, सख्खा चुलत भाऊ काय असेना. पण त्याच्यावर विश्वास, त्याचा विरोध करायचा म्हणूनच त्याने महाराज लोभ धरला. आणि मग त्या लोभापाठी नरक पत्करला. म्हणून पतंगा दीपी आलिंगन म्हणतात. विषयाचरण करणाऱ्या माणसाला मी हे खोटं चुकीचं वागतो हे कळत नाही. आणि जे कळणं आहे ते पूर्व प्रार्थनावर आहे, पूर्व पुण्याईवर आहे. आणि ते कळण्यासाठी महाराज पूर्णत्वाचा मार्ग म्हणजे देवाचा मार्ग. आणि त्यानंच आम्हाला सुखी होता येईल. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यायला पाहिजे महाराज. तो होत नसतो, संसार होत असतो, परमार्थ करावा लागतो. मानवी जीवन एका मरणावर परिपूर्ण होत नाही, हे अपूर्ण जीवन आहे. म्हणून पुनर्जन्माची व्यवस्था आहे. पुढल्या जन्मामध्ये आम्हाला जावं लागेल. मग आता भांडवल कसलं गोळा करायला पाहिजे, भाविक व्हायला पाहिजे, ईश्वर शरणांगत व्हायला पाहिजे. आणि मग पुढल्या जन्माची तयारी म्हणून आपण काय करायला पाहिजे, शास्त्रशुद्ध आचरण पाहिजे आणि थोडीशी सेवा पाहिजे. बरोबर सेवा ते आवडी, उच्चारावे नाम, भेदाभेद काम, निवारुणी किंवा सारुनिया,
भेद अभेद सगळं सोडून द्यायचं आणि देवाचं काय घेत राहायचं, नामच घेत राहायचं. नाम सगळ्यांना काय करणार आहे, पावन करणार आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, हे शरीर माझं आहे, मी आहे, या कल्पनेतून आपण काय पडलं पाहिजे, बाहेर पडलं पाहिजे. म्हणून विषयापासून अधपतित झालेला जीव त्याला पतंगाचं उदाहरण देतात. आणि शेवटी सांगतात, हे सगळे रंग शेवटी नाश पावणार आहेत, एकच श्रीरंग फक्त उरणार आहे. येता जाता नेनो काळाचा अडदरा, देखता सन्मुख तो पळतसे माघारा. रंग श्रीरंगाचा उमटला शरीरा, तेने वाता हात जन्म दुःख जराऊ. त्याचा रंग एकदा चित्तात लागला की मग तुम्हाला जन्म जरा दुःख कोणतंही बाधा होत नाही. आणि मग तुम्ही लौकिकातल्या रंगात जर नाचायला लागला तर व्यवहारात आम्ही पैसे मिळवलेल्या माणसाला मोठं म्हणतोय, काय स्वरूपानं विचारिक माणसाला मोठं समजतोय. अजून सुद्धा कीर्तनात तुम्ही ऐका, रावणासारखा मोठा झाला नाही असं बुवा सुद्धा म्हणतात. कारण व्यवहारातला मोठा रावण आहे, पण एक चूक केली म्हणून तुकोबाराय सांगतात, सांगा ते कवडी गेली नाही, तो मेला म्हणतात, त्याचा उद्धार झाला असं कुठे लिहिलंय तुकोबारायने. एवढ्या श्रीमंत माणसाकडं म्हणजे व्यवहारात मान्यता कशी आहे महाराज, ही घंटी वाजवीत गारेगारवाले येतात, त्यांनाची माणसं शिवाय देतात. आणि मोठ्या लोकांनी गारेगाराची दुकानं घातल्यात, त्यांनाशी कोण बोलत नाही, तिथं पैसे देऊन येतात पिऊन, त्यांच्या दुकानात हॉटेलला जाऊन येत नाही. आणि ह्याला म्हणतात आमची झोपमोड करू नको जा. ते पोटासाठी इकालय, ती पोट भरून झाले इका लागले. माणसाला एवढी तरी मान्यता कळायला पाहिजे, हा माणूस कशासाठी करा लागलाय. व्यवहारात सुद्धा माणूस दया कोणाची करावी हे कळत नाही. त्या 2.5 लाख आला असतो एवढ्या उन्हातनं, त्याला सुख आहे, त्याला गलीतनं घालितात माणसं. म्हणजे माणसांना मान्यतेत सुद्धा गरीब माणूस पटत नाही. गरीब माणूस फाटका असेल महाराज, पण प्रामाणिक असेल. मोठ्यांच्या जावा फाटक्या नोटा दिल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. तो अगदी आपण फाटकी घेईल, तुम्हाला एक वेळ दिल, नसलं तर महाराज उधार दुसऱ्या दिवशी द्या म्हणे. शेतात सुद्धा माणसं बिन पैशाची ते देऊन जातात महाराज कामाच्या बायकाशी, आणि हे पैसे ठेवल्याशिवाय देत नाहीत लोक. पण माणसाची मान्यता सुद्धा एवढी तकलादू झालेली आहे. जीवन परिपूर्ण शाश्वत नाही. विचारी माणसं कमी आहेत महाराज, अविचारी माणसं भरपूर आहेत, अज्ञानी माणसं भरपूर आहेत. आणि ज्ञानी कुठंतरी क्वचित एखादा असतोय, त्याचा ऐकायला कोण तयार होत नाहीत. म्हणून जास्त गर्दीनं राहते ती मूर्ख आहेत असं समजायचं. जी गर्दीत राहतात, ज्याला गरज आहे, मला दोस्त पाहिजेत, मित्र पाहिजेत, मला लई पाहुण्यांची गरज आहे, आमचे 3 डुईला पाहुणा आहेत, बोलवलं की येतात, अशी जी गर्दीत आहेत ती मूर्ख समजायची. एकटा राहतोय तो शाना माणूस. बहु एकांतावरी प्रीती, तया जनपदाची खंती. माझ्याजवळ माणसं नकोत महाराज, देव झाला म्हणजे पुष्कळ आहे माझा. जनाईला कोण होतं, दाशी होते त्या. कुठं दमा आणि करुंड नावाचं ते जोडपं त्याने आणून नामदेवरायांच्या घरात दिली. तिथं कोण झाडलोट करायला दिलेली दाशी म्हणून आहे महाराज. तिच्याजवळ देव दळतो कांडतो. तिथं काय बडवे नव्हते त्या काळात. जनाईंच्या भावनेसाठी देवाला. शहाणा माणूस असा गर्दीत महाराज फिरत नाही. बरं, सिंह अशी कुत्री फिरतात, असं सिंह 25-30 फिरतात. माऊलीने सांगावं, जैसे निशंकपणे सपाकरे पंचानन. संतांच्यावर उपमा देत असताना निशंक फिरतोय पंचानन. सिंह एकटाच फिरतोय महाराज. हजारो मागणं गवेरेडे येऊ द्यात, काय येऊ द्यात, पण सगळ्यांना चुकवून जायची त्याची तयारी आहे. आणि त्यातनं एकट्याला मारून खायची सुद्धा तयारी आहे. पण भूक लागली तरच खाणार, उगच वडून नेऊन कुठेतरी ढीग मारावा अशी त्याची बुद्धी नसते. म्हणून पंचाननाचंच उदाहरण का दिलं, निशंक वावरतो. तसा ज्ञानी पुरुष हे जग खुळ्यांचं आहे असं समजतोय, जग मिथ्या आहे असं समजतोय, हे जग बाधित आहे असं ठरवतोय. मग इथं काय गोळा करत राहायचं? पैसे गोळा केलं तरी कागदच, धन गोळा सोनं गोळा केलं तरी मातीच. म्हणून सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. एवढ्या उच्च दर्जावर महाराजांनी लिहिलंय. नव्हे, कबीरांच्या मांडीला कुत्र्यानं फाडलं. त्यांचा भक्त म्हणतोय, कबीरजी माग लचक कुत्र तोडालंय, रक्त सांडालंय, तुकडं पडाले. ते चमडा ज्याने चमडं खायचा त्याचा स्वभाव आहे. शरीर नाशिवंत आहे. माझा स्वभाव आहे कुत्र्याला सुद्धा हाड म्हणायचं नाही. आणि आमच्या 5 वाव कुत्र लांब न जाते महाराज. कीर्तनाला टाळ वाजवून सुद्धा. मग वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. म्हणजे एवढा तुकोबारायांचं म्हणणं कुठं. म्हणून सर्वरशी मिळले चित्त. प्रत्येकाच्या रसात तुकोबारायांनी चित्त मिसळून बघितलंय. कोणता रस, कोणता रंग कसा आहे, कोणता रंग कसा आहे. रंग श्रीरंगाचा उमटलेला आहे. तुकोबारायांनी सांगावं म्हणून ते सांगतात, सामान्य रंगात या रंगू नका. रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे. शरीर जायाचे ठेवणे, धर्ष्या विळास धने.
लौकिक जगतातल्या ह्या सगळ्या जगदंतपाती पदार्थावर धन, दारा, पुत्र, जन, सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा, काही घटना, काही परिस्थिती, आपला देह, आपली भौतिक परिस्थिती, आपली बौद्धिक परिस्थिती, याच्यावर फार जीवानं घमेंड मारू नये. कारण प्रत्येकावर औषध करणारा चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याजी. संध्याकाळपर्यंत जयद्रथाला दडवून ठेवला. बाहेर कुणी काढला हो? त्याला असं वाटलं की आता संध्याकाळ झाली आहे, आता काय झालंय, अर्जुन अग्निकाष्ठ भक्षण केल्याशिवाय राहणार नाही. चिता रचलेली आहे, अग्निकाष्ठ पेटलेली आहेत, आता अर्जुन काय मारणार, उडी मार. कसा मरतोय बघावा म्हणून आलेला माणूस, पण अर्जुन मरणार म्हणून ते आलाय गुहेतनं बाहेर. आणि टाचावर करून बघायला लागल्यावर देवानं सुदर्शन बाजूला काढलं आणि गांडीव धनुष्य काकला होता. म्हणाले, अर्जुना हा सूर्य आणि हा जयद्रथ. महाराज जे बृहदश्व वडील त्याचा जिथं तपश्चर्या करीत बसला तर त्याच्या वट्यात त्याचं मुंडकं नेऊन पाडलं. मग आता ज्याला मारायचा आहे तो बिळातनं काढून मारल्याशिवाय सोडित नाही. आणि ज्याला रखवाली करायचं आहे तर प्रल्हाद अग्नीत राखिला जळात. जगाचं जीवन परमात्मा कंठात होता प्रल्हादाच्या. 18-20 मोठे मोठे प्रयोग केले महाराज प्रल्हादावर, पण त्याला मारता आलं नाही. मग हिरण्यकश्यप काय सामान्य बाबा नव्हता महाराज, हे शिक्षक प्रोफेसर असल्यातला नव्हता महाराज. त्याचं वैभव केवढं, 80,000 खांब होतं महाराज त्याच्या सभामंडपाला. त्यातला एक खांब मोडला त्यानं लातनच. गदासुद्धा मारायला खांबावरी लात मारिली दुर्जने. आणि एवढी ताकद असणारा तो हिरण्यकश्यप, आयुष्य केवढं मोठं, 1 अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्र लेखा, 700 9 समाप्पा तया. हिरण्यकश्यपा काय झाले, 1 अब्ज 60 कोटी 30 लाख 10 वर्ष 10,000 वर्ष वर 700 म्हणजे 700 वर्षांनी 9 महिने आणि पुढाने दिवस. म्हणजे भागवतात पुष्कळ तासापर्यंत वर्णन केलंय, ते आम्हाला पाठ होत नाही, आमची बुद्धी एवढी अजून शीघ्र नाही. एवढा आयुष्य असणारा हिरण्यकश्यप जर मांडीव घेऊन फाडला जातोय तर आमची 70 महाराज किती किती तयारी आहे. म्हणून राजी खुशीनं शरीर सोडता आलं पाहिजे. मी काय फार तुमच्यापेक्षा मोठा नाही, पण अधिकारवाणीनं बोलू नये महाराज. हे बोलणं परभणीकर गुरुजींचं, जोग महाराजांचं. पण मोठ्यांचं काय, मोठा भारा माणूस आणतोय ते माझ्यासारख्यानं जर घेतला, आता बाबा माझ्यासारख्याने आणलेला, तर मला दवाखान्यातच न्याय पाहिजे, पिंडा घरला जायतच नाही माझा. तसं मोठ्यांची वचनं मी अंगावर घेणं योग्य नाही, पण सांगण्यासाठी निरोपाला पाठवलं आहे. मग आता त्या लहान मुलांना निरोप पाठवून द्यावा, तसं बिनचूक फक्त पाठ करायचं आणि जाऊन सांगायचं. अमुक अमुक माणसं शेतात चहा आणायला सांगितलं आहे, मग ते घरात जेनं निरोप आणलाय त्याला कटाळा आलेला असतोय, ते त्या घरच्या पोराला काय सांगतंय, चहा तेवढा आणायला सांगितलाय तेवढा सांग जा निरोप. ते बाहेरल्या बाहेर जात आहे, चहा आणायला सांगितलाय म्हणून त्यांनी जात आहे. तशी आमची कीर्तने ही निरोप बाहेरल्या बाहेर दिल्यासारखी आहे. आमच्या कीर्तनात फारशी ताकद नाही, पण सांगायचं कमी करू नाही. कुठल्या शेताला द्यायचा माहिती नाही, कुणी आणायला सांगितलं आहे माहिती नाही, फक्त सांगायचं एवढं काम करायचं. तसं आमचं सांगणं काय काम आहे हो. परिपूर्ण जीवन जे आहे ते फक्त ह्या जागतिक पदार्थात पूर्ण होत नाही महाराज. जागतिक पदार्थ कसे आहेत, लौकिकातले सगळे जगताच्या नाशाबरोबर नाश पावणारे आहेत. म्हणून त्यांनी 5 उदाहरणं पुढली दिली. हिरण्यकश्यपूचा नाश होत आहे, दीर्घकाळाचे आयुष्य आहेत महाराज. त्यांची विद्याही मोठी आहे, त्यांचा सुद्धा नाश होत आहे. मग जर विद्या बुद्धी सापेक्ष असेल, आयुष्य जर काळाच्या अखत्यारीत असेल, तर मग याच्यापेक्षा अमर झालेले कोण आहेत, तर अमर झालेले कोण आहेत, महात्मे आहेत महाराज. संत अमर झाले, देश काळाच्या पलीकडे गेले. तुकोबाराया, ज्ञानोबाराया, त्यांच्या आजीवन कीर्तिका, वय किती तुकोबारायांचं, म्हणून स्वरूपानं मोठे झाले. 22 वर्ष जगले आणि त्यांचं जग आता किती वर्ष गेली, 800 वर्ष आम्ही ऐकतोय. पुढं किती वर्ष ऐकतील सांगता यायचं नाही. बरं, ज्ञानोबारायांचं सांगणं त्रैलोक्याला वंद्य आहे.
इंद्रानं सुद्धा गप्प बसायचं, मुक्त व्हायचं, खाली यायचं, जन्म घ्यायचा, ज्ञानेश्वरीची पारायण करायची, पाताळातल्या पन्नग लोकांनी वर यायचं, पारायण करायची, मुक्त व्हायचं. परिपूर्ण जीवन हे फक्त संतांचंच आहे, इतरांचं कोणाचंही नाही महाराज. म्हणून ते सांगतात, लौकिकातली उदाहरणं दिली. पतंगाला अधपतन होतंय का, तर त्याला रूपविषयाची हाव आहे. जीवाला हे पाचही विषय आहेत महाराज, कुरंग, मातंग, पतंग, मीन आणि भृंग. हरिण नादानं लुब्ध होतंय, तो बिन वाजवत असतोय पारधी, त्याच्या गायनाला भुलतंय आणि ते त्याच्या जवळ येऊन बसतंय, कुणाच्या मारते. मग तुकोबाऱ्यांचं काय चुक आहे? खाटिका हा स्नेह वादे पशुपाळी, आणि पुढलं काय, कापावया नळी बोकडाची. ते त्याला वाटतं हिरवागार चारा घाला लागलाय, खरं रविवार इकडं टांगलंय हे त्याला कुठं माहिती नाही. पुढल्या रविवारपर्यंतच तुला हिरवगार, नाहीतर मग सगळं सोलून हिरवगार काढतोय बाहेर. हे कळायला पाहिजे महाराज. म्हणजे बोकडाला सुद्धा मला खायला का घातलं जातं हे कळत नाही महाराज. म्हणून विषयाचरणात असंच आहे, आम्ही काय खातोय, कसं काय मिळालं, ही काही लोक पामर लोक आहेत त्याची चौकशी करत नाहीत. म्हणून कुरंग, ज्याला हत्ती असं म्हणतात महाराज, हरिण, ते नादानं लुब्ध होत आहे. मातंग म्हणजे हत्ती, हत्तीला पकडण्यासाठी मोठा खड्डा करतात, त्यात लाकडाची हत्तीन तयार करतात, तशीच रंगवून त्या हत्तीच्या स्पर्शविषयासाठी त्या खड्ड्यात जाऊन पडतो महाराज, आणि मग त्याचे दात सगळं काही वैभव काढून घेतलं जातं. पतंग हा दिव्यावर उडी घालून मरतो, आणि मग मीन, त्याला उंडी लावतात. मग कोण गांडूळ तोडून लावतोय, कोण कणकीच्या उंड्या लावतात. हे काय प्रॅक्टिकली माझं ज्ञान नाही, फक्त ऐकून माहिती आहे म्हणून सांगायला. मग असं धरतेले लोक असं असं करतात. आणि मग ते कबीरजी तिथंही सांगतात महाराज, तू मता मेरे लिए, ते गांडूळ म्हणतंय कुणाला, जे माशाला सांगतंय पाण्यातले त्याला. कारण ज्या आमिषाच्या पुढं लावलंय ते गांडूळ कोणासाठी लावलंय, ते गांडूळ म्हणतंय तू मता मेरे लिए, मैं आधा हुआ हूँ तेरे लिए. मी अर्धा झालोय कुशासाठी, तुझ्यासाठी. तू आता है मेरे लिए, लेकिन बाहेर खडा है तेरे लिए. बाहेर जे उभा आहे तो तुझ्यासाठी उभा राहिला आहे, माझ्यासाठी नाही आणि त्या माशासाठी नाही महाराज. फक्त त्याला काय व्हावं ती इच्छा आहे, तो कुणाला विकील नेऊन सांगता यायचं नाही, फक्त त्याची हाव आहे. मग असं फक्त धरत राहायचं, मग तो खाईल की नाही हाही शंका आहे. विषयात महाराज सगळे उडी घालतात, हे हाव धरून घालतात असं नाही. काही विचारी माणसं सुद्धा त्यात पडलेले आहेत. म्हणून विषय कोणाला नेऊन कुठं घालतील. सौभरी ऋषींना कुठे घातलं, पराशरांचा काय नाही ना, विश्वामित्रांचं किती तप गेलं वाया. म्हणजे हे होण्याची कारणं काय, ही सगळी दूरदर्शी कळणारी मंडळी होती महाराज. पण शहाण्या माणसांना असं समजू नये, विषय हे फक्त अडाणी माणसालाच भुलवतात. अजिबात नाही महाराज. खरी खोटी नोट सुद्धा कधीतरी आम्हाला फसवून जाते. तसं असं जैसे का कुडे नाणे खऱ्याचे नि सारखेपणे देखण्याचे डोळे संशयही घाली. संशय सुद्धा होतोय शहाण्या माणसाला महाराज. कोणतरी येऊन 500-600 रुपये घेऊन जातंय आमचं सुद्धा, खरं सांगता येत नाही. फसवलंय म्हणून सांगायचं कसं, कारण मग एवढा अडाणी कसा तू, मूर्ख भांडवल दे चोरा, परत दिदले मागू ते येईल, जे दिलंय ते मागं येईल, अशा काहीतरी बोलीवर माणसाने द्यावं. पण फसलेला माणूस सांगत नाही, याचा अर्थ फसत नाहीत असं नाही. तसं सगळीच माणसं या विषयात अडकलेले आहेत. 5 विषयासाठी तो भुंगा महाराज कमळात जाऊन बसतोय सुगंधासाठी, आणि त्या सुगंधाच्या मोहापायी महाराज कमळ एकदा मिटलं की त्या भुंग्यात एवढी ताकद आहे की भलतैसे काष्ट कोरडे, की जैसा भ्रमरभेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझे सापडे कोवळीये, ते तर उत्तीर्ण होईल प्राणे परते कमळ दळ चिरून येणे, तैसे कठीण कोवळे पणे स्नेह दे का. त्या भुंग्याला कमळाच्या पाकळीला कसं भोक मारावं असा विचार करत करत सूर्यास्त होते, कमळं मिटतात, आणि मग भर मध्यरात्रीला हत्ती येतात महाराज. त्या सरोवरात काय करतात, इकडं तिकडं मोठी ढवळाढवळ करतात, सोंडेनं काही चिखल उडवून घेतात, आणि मग ती कमळाचा अखंड दळाच उपसून काय करतात, व खायला सुरुवात करतात. नाश पावेल पण त्या भ्रमराला त्यातून बाहेर पडावाची इच्छा होत नाही. तुमची आमची अगदी अशीच परिस्थिती आहे महाराज. सकाळी चांगलं पप्पा म्हणणारा मुलगा दुपारी शिव्या देतोय, सकाळी पत्नी चांगलं बोलते आणि दुपारी काय वेगळंच बोलते. बरं गाव तेच आहे, बायको तीच आहे, नवरा तीच आहे. अशी बदलाबदल काय होते हो, अनुकूल प्रतिकूलता. आणि अनुकूल प्रतिकूलतेवर सुख मानणारे नैयायिक आहेत. नुसत्या पदार्थ असण्यावर सुख मानणारे चार्वाक, आणि त्या धर्माच्या आणि अधर्माच्या उदयावर पापपुण्य मानणारे पूर्वमीमांसक. एखादा अधर्म वाढला की पाप वाढतंय म्हणणारे पूर्वमीमांसक.
धर्म वाढला की सुख वाढतंय म्हणणारे पूर्वमीमांसक, अनुकूल प्रतिकूलतेवर सुख प्रतिकूल अनुकूल मानणारे नैयायिक, आणि जे पदार्थ असण्या नसण्यावर. आता काही माणसांना असं वाटतं बघा, बुलेट असायलाच पाहिजे आपल्या दारात. आता काय घेतली गाडी तर काय हरकत नाही महाराज, काय आमच्या खात्यावर पैसे जात नाहीत, तर तिची गरज आहे काय, त्या वापरानं आपला उद्धार होणार आहे काय. गरजेच्या गोष्टी संसारात वापरायच्या. विमान घ्यायचं कुणी ज्याचं पैसे सपत नाही त्याने ते नकरा करायसारखं हाईच काय आमच्याकडे महाराज. बटणं वेगवेगळी आहेत आमची शर्टाला, कापडं नाहीत सगळी अंगावर. अशा माणसाने हे करू नये. म्हणजे जी गोष्ट योग्य आहे ती करावा. तो गरजवंताचा संसार आहे महाराज, गरजेनं संसार संतांनी करावा. हे आम्ही केलेले सगळे आवडीनं संसार आहेत, म्हणून आवडीनं केलेल्या संसारात महाराज काय झालेला आहे, आमचा अधपतन झालेला आहे, नाश आहे. म्हणून ते सांगतात ही गोडी आहे रंगातली, ह्या विषयातल्या, ही सगळे आम्हाला खाली नेणारी आहे, वर आणणारी नाही. सगळे संत जे रंगले ते पांडुरंगाच्या रंगात रंगले. रंग लुटीला बहुती शुक नारद आदी संते, सकळ देवाचे दैवत उभे असे या रंगात, रंग लुटा माझे बाप शुद्ध भावे खरे माप. म्हणून ज्ञानोबाराही सांगतात हे जे रंग आहेत हे लौकिकातले आम्हाला फक्त सांगतोय आम्ही संसार सुखी आहोत असं, वास्तविक आम्ही कोणीही त्यात सुखी नाही. अनुकूल प्रतिकूलतेत आम्ही आहोत महाराज. फक्त आम्हाला विस्मरण देवानं दिलंय म्हणून आम्ही जगलोय म्हणायचं, नाहीतर विसरायची बुद्धी नसती तर आम्ही मागच बुद्धी आमची भ्रष्ट झालेली असती, बाद झालो असतो आम्ही. एक विस्मरण होतंय, काळ थोडा पुढं जातोय म्हणून दुःख आम्हाला सहन होतात. म्हणून आई वडील असावेत, मदालसेसारखी आई असावी, ऋतुध्वज राजासारखा पिता असावा, ऋषभदेवासारखा पिता असावा, सती चुडालासारखी पत्नी असावी, पतीला सन्मार्गावर आणणारी अशी पुष्कळ. शुकांच्यासारखा मुलगा असावा, व्यासांच्यासारखा पती असावा, पिता असावा, जेणेकरून मुलाचा उद्धार होईल असं सांगणारा. नाहीतर मग सगळीच शाळा शिक, हे शिक असं महाराज. पुढं जिकडं मोठी काय आहे खाई आहे तिकडंच ढकलणारी माणसं आहे सगळी, वर मागं ओढणारा एकही यातला नाही. मग ही धाव विषयासारखी खाली आहे. जैसे खालारा धावे पाणी भ्रमर पुष्पाचे घाणी, नाना सुटला सांजवणी वत्सू जैसा. डोंगरावर पडलेलं पाणी खाली आणाय पाईपलाईन लावावी लागत नाही, मात्र खाईनं पाणी वर चढवायचं झालं तर त्याला मोटर टाका, व्हाल बसवा, त्याला इंजिनियर आणावा लागतो. आणि मग कुठंतरी 400 लिटर 300 लिटरचा डिस्चार्ज मिळतोय. आणि डोंगरावर पडलेलं सगळंच कुठं जाते हो, त्याला पाईप बसवावी लागत नाही. तशी जीवाची धाव मुळात खाली आहे. वेदे न करिता प्रेरणा विषयावरी सहज वासना, स्वभावे सकळ जना सर. म्हणून आमंत्रण कीर्तनला या म्हणून द्यायला लागतंय. उरसाला माहीला आमंत्रण द्यायला लागत. एका गाडीवर कीर्तनला एकटाच जातोय, दुसरा अजिबात मिळत नाही. येतो म्हणतोय ते सुद्धा हुडकायला लागतोय. आणि उरसाला 5वा माणूस कुठं बसतोय, कॅरेजवर बसतोय. फक्त खांद्यावर बसत नाहीत, नशीब म्हणायचं. त्या पाहुण्यान परत आता मुरगुडची माही परत मुरगुडकर अजिबात आयुष्यात करीत नाही, ते लिहून ठेवा. माणसं असे आहेत कुळीक मोडल्याशिवाय सोडीत नाही. सांगायचं आहे तू काय नाविन्य असतंय, आणि जोपर्यंत नाविन्य असतंय तोपर्यंत माणसं परीक्षा बघतात महाराज. आणि मग देव काय असतो ते कळतंय. दरवर्षी माही करणे ही सोपी गोष्ट नाही महाराज. ते काय नुसती शोभा नव्हे, शोभासुद्धा करताना किती त्रास होतोय. हे लौकिकात एवढे धर्म त्रास देणारे आहेत. म्हणून जीव कसा आहे, स्वभावता खाली धावणार आहे. ज्ञानोबरायांनी सांगावं अशी गोडी लागावी. त्याचं उदाहरण देताना परोक्षत्वानं फक्त भुंग्याचं देतात. परिमळाची धाव भ्रमर ओढे, परिमळाची धाव भ्रमर तुझी गोडी लागो मज, तैशी तुझी गोडी लागो मज. आवित गे माये विठेला, आवित गे माये विठेला.
पैसे तुझी गोडी लागो माझा आवितले माये विदेना आवितले माये विदेना गोडी लागो परिमळाची धाव जशी भुंग्याला असते, त्या भुंग्याची धाव मात्र कशी आहे, परिमळ घेण्यासाठी आहे खरी, पण त्या परिमळात मोहित झालेला भुंगा मात्र मरण पावतो. हा त्याचा काय दोष आहे. अशी गुढी आम्हाला लागली पाहिजे महाराज. आम्ही मुक्त होण्यासाठी पांडुरंगाची गुढी. पांडुरंगे पांडुरंगे माझे गंगे माऊली पान्हा घाली प्रेमधारा पूरक्षिरा लोटवली. कोणतं स्वीकार करायचं नाही, कसं सेवन करायचं याच्यासाठी उदाहरणं दिली आहेत. भुंगा सगळ्याच रसांचं सेवन करतो, मधमाशी सगळाच रस सेवन करते महाराज, पण आपल्या पोळ्यात आणल्यावर कसा तो गोड होतोय. तसं तुम्ही सगळीकडे सगळ्या रसातून फिरून या, पण आसक्त कशात व्हायचं. आसक्तीचं उदाहरण आहे ते भुंग्याचं आहे. कमळातला रस पिण्याबद्दल विरोध नाही माऊलींचा, पण ते तिथंच बसतंय. जाऊ माईला जायचं हो, पण पाहुण्याने घालवच तर का राहायचं नाही. या आपल्या किमतीनं आपण राहायचं. व्यवहारात सुद्धा मर्यादेनं आपापल्या राहावं. पुष्कळ माणसं मनधरणी मोठ्या मोठ्यांची करत राहतात महाराज. पांडुरंग परमात्मा प्रत्येकाला सांभाळणार आहे. विश्वास नसलेली माणसं प्रत्येकाच्या घरात दास म्हणून बसलेली आहे. काय बसायची गरज आहे हो. जेने हा जीव दिला दान दयाचे करीने चिंतन. पोट भरणार नाही असं वाटतंय. तुमचं स्वतःचं प्रारब्ध असेल आणि तुम्ही जर घर सोडून बाहेर पडला तर तुमचं सुद्धा पोट पांडुरंग परमात्माच भरेल महाराज. आणि जीवाची एवढी त्याच्यावर काय नाही, सत्ता नावाची गोष्टच कळालेली नाही महाराज, आणि त्याच्यावर विश्वास नाही. म्हणून हे सगळे जीव महाराज कुठंतरी कशासाठी तरी काहीतरी मोह धरून बसलेले आहेत. असे 5 विषयाची 5 इंद्रियने या नरदेहाला दिलेली आहेत. आणि मग एकेका विषयासाठी एक एक प्राणी मरत असेल तर 5 विषय भोगणारा जीव किती मरेल, अनंत वेळेला मरेल. म्हणून ते सांगतात किती वेळा जन्मा यावे. असून या दुःखातून बाहेर पडण्यासाठी ते म्हणतात शरीर हे जाणार आहे, येणार आहे. ते जायचं म्हणजे उसणं आणलेलं आहे, हे ठेवणं आहे. तर का प्रति ठेव ठेवलेली आहे. ही मुदतबंद ठेव आहे. ठेव संपली की काढून परत ट्रान्सफर करून दुसरीकडे काय करायला पाहिजे, ठेवायला पाहिजे. नाहीतर शेवट मग महाराज बँकेतच काय करून टाकतील, विलीन गोठवून टाकतील ती. त्याच्यापेक्षा शरीर जायाचे ठेवणे धरिशी अभिलाष झाणे. अभिलाष अजिबात धरायचा नाही. इच्छा ही सगळ्यांनाच असते महाराज. इच्छा देवादिकांना देखील आहे. नहुष एवढा मोठा सत्ताधीप झाला, स्वर्गाला गेला, पण तिथं सुद्धा त्या सत्तेची मर्यादा सांभाळता आली का हो त्याला. त्याने इंद्राणी म्हणून शचीला बोलावण्यासाठी काय पाठवलं, वाहन पाठवलं, म्हणजे बोलवलं. आता ती शची इंद्राशिवाय कोणाशी थांबणार नाही. ती बृहस्पतीला विचारते, नहुष पुण्यवान राजा आहे आणि त्यानं मला बोलवले, कसं जाऊ. बृहस्पती त्यांनी सांगितलं की असं एक नाविन्यपूर्ण वाहन त्याला बोलवायला सांग. अमुक अमुक असं वाहन एक वेगळ्या पद्धतीचं स्वर्गात कुणी आतापर्यंत वापरलं नाही. अशा नवीनच वाहनात बसून ये, असा नुसता त्याला काय दे, संदेश दे. त्या नहुषाला सांगितलं आजपर्यंत जो अशा वाहनात बसला नाही, असं एक नूतन वाहन कसलं तरी नवीन आहे. आणि त्या नहुषाला असं वाटलं महाराज सप्तऋषी ऋषी बसले ते तिथं. त्या 7 ऋषींना त्यानं पालखीला झोपलं आणि आपण कशात बसला, पालखीत बसला. आणि तो नहुष साधा नाही, वशिष्ठाने त्याचा मानसपुत्र म्हणून सांभाळ केलेला महाराज. दत्त महाराजांनी त्याला विद्या दिल्या. एवढा मोठा जीवनमुक्त नहुष राजा. पण सत्ता आल्यानंतर माणूस तसाच वागेल असं सांगता येत नाही. तिथं गेल्यानंतर सप्तर्षींना पाया भुई म्हणून लावलं आणि त्या पाय उचलनात म्हणून महाराज दुर्वास, अगस्ती, मोठे मोठे ऋषी आहेत ते, आणि त्यांनी खांदा दिलाय त्याला. पुण्य जोपर्यंत आहे तोपर्यंत ऋषीसुद्धा खांद्यावर तुम्हाला वाहतात. पुण्य सपलं की मग अंगावरली उटी जशी पडती तसं सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग माघारी येतात महाराज. आणि मग त्या नहुषाला शाप दिला दुर्वासाने, साप होऊन पडशील म्हणून. आणि मग तो मोठा अजगर होऊन कशात पडला होता. त्याचा उद्धार कधी झाला. द्रोणाचार्य काय शिकवत होते हो, पांडवांना कृपाचार्य विद्या शिकवत होते. आणि खेळता खेळता विटी पडली त्या आडात. ती विटी बाहेर काढण्यासाठी द्रोणाचार्य तिकडून आलेले होते. आणि मग ती विटी कशी काढून दाखवली मंत्रानं अस्त्र टाकून. आणि मग त्याच्यावर द्रोणाचार्य गुरु झाले. कितीतरी हजारो वर्ष तो साप होऊन कशात पडला, आडात पडलेला होता. एवढा पुण्यवान राजा
शापास्तव कुठे येऊन पडला. सत्ता देखील सांभाळता आली पाहिजे, संपत्ती देखील सांभाळता आली पाहिजे. म्हणून संपत्ती, सत्ता, यश, कीर्ती याच्यावर आपली परिपूर्णता नाही. विदुरानं त्याग केला, परिपूर्ण झाला. धृतराष्ट्रानं त्याग केला नाही, जळून मारायची वेळ आली महाराज. जे परिपूर्ण झाले, बिभीषण परिपूर्ण झाला, परिपूर्णतम जीवन झालं. त्यांनी देवाचा काय गेला संबंध जोडला. देव काय आहे हे कळणं इतकंसं सोपं नाही महाराज. आधिभौतिक, आध्यात्मिक, आधिदैविक त्रिविध ताप शरीराला आहेत. शरीर नुसतं शरीर म्हणून विचार करायचा नाही. डॉक्टरकडे गेले की डोकं थांबतंय अजिबात म्हणायचं नाही महाराज. तुम्हाला दिलेल्या गोळीनं माझं थांबत नाही. याला काय प्रारब्ध मानावं लागेल. एकच वैद्य आहे, पण दुसऱ्याला गुण येतो आणि मला येत नाही. कारण काय, प्रारब्ध बदल आहे. म्हणून काही गोष्टी अशा मानाव्या लागतील. आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक त्रिविध ताप शरीराला आहेत. आणि त्रिविध ताप जायचे झाले तर नामस्मरण पांडुरंगाचंच करावं लागेल, अन्य कोणतंही दुसरं साधन नाही. तुलसीदास महाराजांचे महाराज हात काम देईना झाले. त्यावेळी त्यांनी पुष्कळ रामांचं भजन केलं. रामप्रभूंचं भजन करताना मारुतीराय समोर उभे राहिले. म्हणाले, रामाच्या भजनानं हात बरे व्हावेत अशी अपेक्षा तुम्ही आचार्य धरू नका, आणि तसं धरत असाल तर हे महापाप आहे म्हणाले. तुम्हाला काय द्यायचं झालं तर मी देईन म्हणाले, पण रामाकडे मागायचं नाही आणि रामाचं नाव त्याच्यासाठी वापरायचं नाही, असं स्वतः तुळशीदासांना मारुतीराय म्हणाले. त्यावेळी तुळशीदास म्हणाले, आता हात तर काम देत नाहीत, टाळी वाजवायची, चिपळ्या वाजवायच्या, तंबोरा वाजवायचा, तानपुरा वाजवायचा, तर भजन कसं करणार मी. म्हणून आचार्य खजील झाले. आणि मग शेवटी मारुतीरायांनी सांगितलं, तुला काय करायचं आहे ते मी सांगतो औषध म्हणाले. मारुतीरायांनी स्वतः त्यांचे हात महाराज शिपुट्यावरून हातावरून फिरवले आणि ते व्याधी काय करून टाकली, बरी करून टाकली. आणि आजपासून तुला काय लागतंय नव्हे, अखंड जगाला काय लागतंय ते मीच देईन म्हणाले. रामाकडं कुणीही मागायचं. आता मला सांगा, प्रभूंची केवढी कृपा मारुतीरायांच्यावर की रामनामाची विक्री करायची नाही असं म्हणणारा पहिला पृथ्वी तलावाला भक्त मारुतीराय. म्हणून त्यांना विचारावं मारुतीरायांनी, तू का म्हणे रुद्रांजलीची या मला भक्तीच्या वाटात तुम्ही दाखवा. कारण वाट दाखवणारा तसा चोख असला पाहिजे. नाहीतर उगाच मला बसून जायचं असेल मुरगुडला आणि तुम्हाला जर मी इकडनं चला म्हणालो, मग चौंडाळकडे जायचं चौंडाळा सोडा म्हणणार. असला काय करायचा वाटाड्या महाराज, आपल्या हिताचं करणार नाही. जगाच्या कल्याणासाठी रामाचा विनियोग करू नका म्हणाले. ते माझ्याकडे मागा म्हणणार. आणि त्यांचे हात बरे केले. म्हणजे तुळशीदासांना देखील आधिदैविक त्रास झाला. हरिश्चंद्र राजानं वरुणाला वचन दिलं होतं, मला मुलबाळ जर झालं पहिला तर मुलगा तुला मी काय देईन, दान देईन म्हणाले. आणि मग त्या महाराज हरिश्चंद्रांना पहिला मुलगा झाला. तो दान देण्यासाठी मग काय झालं, लगेच वरून जन्माला आल्या 4थ्या दिवशी आला. हरिश्चंद्र राजा म्हणाला, अजून मुलाची 5वी व्हायची आहे, त्याचं भविष्य लिहायचं आहे, तोपर्यंत तू आलास म्हणाले. शास्त्र काहीतरी आहे का नाही म्हणाले. 5 दिवस होऊ देत मग ये. अनेक रात्र होऊ दिले आणि महाराज तो कोण आला, वरुण देव आले. वरुणाला सांगितलं, हे बघा म्हणाले, मुलाचं नामकरण केल्याशिवाय मुलाला दान देता येत नाही. परत महाराजांनी आठवडा पुढं टाकाला. 7 आणि 5 12, 11-12 दिवस पुढे गेले. वरुण 13व्या दिवशी आला. म्हणाले, आता तरी मुलाला दे. तसं नाही म्हणाले, जो दान द्यायचा आहे मुलगा त्याला निदान दात तरी यायला पाहिजे, सदंत मुलगा द्यावा लागतो म्हणाले. यज्ञात होमाला बळी द्यायचा झाला तर दात असणारा पशु असावा लागतो. मुलाला माझ्या अजून दात आलेले नाहीत, मला त्याचा सहवास अजून मिळालेला नाही म्हणाले. आणि मग दात यायला आता मग किती महिन्यानं दात येतील काय, आता ते आमच्या हातात आहे महाराज. त्याला चांगला 8-9 महिने थांबिवला. दात आल्यात काय बघा एकदा वरून देव आले खाली. आणि मग हरिश्चंद्राने सांगितले, म्हणाले, आता इतक्या दिवस मुलाचा मी काय केलाय, सांभाळ केलाय. आता मुलाची मुंज केल्याशिवाय त्याला विद्यादान देता येत. आता मुंजीचं वय त्या काळातलं 8 वर्ष, नंतरचं 11 असेल. पण 8व्या वर्षी मुंज होई तोपर्यंत आणि परत थांबवलं. आणि मग 8 वर्षानंतर मुंज झाल्यानंतर न्यायला आल्यानंतर त्या मुलाला असं कळालं की माझ्या वडिलानं वरुणाला मला काय द्यायचं ठरवलंय, दान द्यायचं ठरवलं. आणि तो असा काहीतरी सबब सांगून काय करायला लागलाय. आणि मग म्हणाले, आता ह्या वडिलांना पण त्रास नको आणि त्या वरुणाला देखील यायला नको. म्हणून ते मुलगा काय झाला, हरिश्चंद्रांचा घरातनं निघूनच गेला महाराज. आणि मग मुलगा घरातनं अचानक नाहीसा झाल्यानंतर मग हरिश्चंद्रानं क्षमा मागितली, मला तुम्हाला मुलगा माझा दान देता आला नाही. मुलगा माझंही ऐकलं नाही, घर सोडून निघून गेला. वाटेत त्यांना शुनशेप नावाचा एक ब्राह्मण भेटला आणि त्या ब्राह्मणानं त्याच्या बदली आपला मुलगा दान द्यायचं ठरलं. ही कथा पुढं मोठी आहे महाराज. पण तो मुलगा दान न दिलेल्याच्या बदलामध्ये वरुण देवाने हरिश्चंद्र राजाच्या पोटामध्ये जलोदर नावाचा रोग निर्माण केला.
पुष्कळ पाणी प्यायलं तरी महाराज पोटातली व्यथा त्याची बरी झाली. कितीही पाणी प्यायचा पण त्याला रोगच पोटात पुष्कळ मोठा झाला. असा जलोदर रोग हरिश्चंद्रासारख्या राजाला देखील होतोय. हे नवस चुकलंय म्हणून सांगतोय असं कोणी समजायचं नाही, तर गुरुवाचा आहे नवस सांगा लागलाय. दान देतो म्हणून बोललेला हरिश्चंद्र त्याला परत देता आलं नाही. त्यामुळं आधी दैविक पीडा सुरू झाली. एवढ्या मोठ्या राजाला जर जलोदर रोग निर्माण होत असेल तर तुमचं आमचं किती रोग आणि उद्भवतील काय सांगता यायचं. असं लक्षात ठेवायला पाहिजे महाराज. हे शरीर आहे याच्यात सुद्धा देव आम्हाला त्रास करू शकतो. याच्यात सुद्धा आमचा आता बुद्धी स्थिर राहू निधी नाराय डोसकं सुद्धा फिरविल देव काय सांगता यायचं नाही. आशाबद्ध जन लोभिकांची म्हणून देवाची कृपा समजायचं. जोपर्यंत आयुष्य बळ प्रज्ञा सगळं चांगलं आहे महाराज. मग शेवटी कोण येणार आहे. कोण दमा हे ऐसा यांचे पोटी येईल शेवटी कोण कामा कामा नये हा परिवार सैन्य लोक बहुफार. ही सगळी मंडळी माता जन हे सुखाचे दिल्या धनान भूमो पश्वश्य गोष्टे भार्या ग्रहदारे जनस्मशाने देहश्यतायाम परलोक मार्गे कर्मानुभव गच्छती जीव. जीव कर्ममय आहे कर्मानच प्रवास करेल महाराज. जे काही चांगलं तुम्ही आम्ही जगलो असेल तेच आमच्या बरोबर येईल अन्य काही बरोबर येणार नाही. आणि जो लई माझे भावकी मोठी लई माझं घर मोठं म्हणणारा गजेंद्राचं आख्यान वाचायचं आणि निवांत झोपायचं संध्याकाळी घरात. हजारो महाराज त्याच्या गजेंद्राच्या पत्न्या होत्या. मुलं बाळं किती होती. गजेंद्राच्या त्या पर्वतावर कोणीही जात नव्हतं महाराज. तो पूर्वजन्मीचा सोमदत्त राजा आहे ब्रह्मज्ञानी आहे. पण नक्राची गाठ पडली सरोवरात. सरोवरात पाणी प्यायला गेला नव्हता. जलक्रीडा सुरू होती. सगळी बाहेर पडली आणि मालकालाच धरलं. कुणी नक्रानं. किती हजार वर्ष लढता गजेंद्र तो हस्ती सहस्र वरुषे जळा माझी नक्रे पिढीला असे 1000 वर्ष एक मगर पाय धरतोय गजराजाची आणि त्याला सगळं कुटुंब ओढत आहे महाराज. 1000 वर्ष सोड. हळूहळू आस्ते आस्ते भूक लागल तशी गेली की उठून कोण राहत आहे महाराज मागं. म्हणत्यात 2 दिवस 4 दिवस माणसं रडतात. 12 दिवस का केल्यात तेही शास्त्राने सांगितलंय महाराज. 12 दिवसाच्या पुढे दुःख राहत नाही. शोक अजिबात राहत. माणसं गुणबुद्धीचा त्याग करतात आणि माणसं दोष बघतात. पण 10-11 दिवसच माणसं शोक करतात तेही प्रेमानं. त्याच्या पलीकड माणसानं रडूही नाही. रडलं तर त्या माणसासाठी शोक होतो महाराज. म्हणून शोकी शोक वाढे हिमतीचे धीर गाढे. शोकानं शोक वाढतो. कुणीही कल्पना शोकाची करायची नाही. पुढे गेले ते म्हणायचं चांगलं झालं त्यांचं. म्हणून गजेंद्राचं आख्यान वाचल्यानंतर असं कळतं. एकटा गजेंद्र पडल्यानंतर मग कळालं त्याला आता मला सोडवणारा कोणीही नाही. आणि मग त्याला कळालं मी मायाजाळात कसा पडलो. ज्यांना माझी म्हणत होतं ती कशी मला सोडून गेली. आणि मग त्याला नको नको मनागून तो मायाजाळी काळाला जवळी ग्रासावया. आता काळाच्या उडीला काळाचं बंधन तोडेल असा महात्मा नाही महाराज. मग तिथं महात्मा भेटायचा झाला तर ज्ञानोबा तुकोबा यांच्यासारखा पाहिजे. उपदेश करून तरी मुक्त करील. नाही तर मग साक्षात देव तरी पाहिजे. आणि मग भगवान विष्णू परमात्म्याने सुदर्शन सोडलं. मगराचाही उद्धार केला आणि गजेंद्राचाही उद्धार केला. ही मोठी मोठी कथा एवढ्यासाठी सांगितल्या की आमचा एक विश्वास त्यावर बसावा. ह्या कथा सामान्य कथा नाहीत महाराज. ह्या का कुठं मोकळा वेळ आहे म्हणून बोललेल्या नाहीत. त्या प्रसाद म्हणून देवाचं वर्णन देवाच्या मुखातून आलेल्या कथा आहेत. म्हणून निश्वासातनं वेद निर्माण झाले. आणि भागवत आणि भगवद्गीता ही स्वतः देवानं मुखानं सांगितलेली आहे. म्हणून घोरलेल्यातलं बोलणं योग्य झोपेतलं का प्रत्यक्ष बोललेलं योग्य आणि अतिउच्च. म्हणून भगवद्गीता आणि भागवत याच्यावर कधीही अविश्वास करू नये. आपल्यासाठी नाथ भागवत आहे. भावार्थ रामायण आहे. ज्ञानेश्वरी आहे. मराठी प्राकृत केलेली आहे. असं कोणी म्हणायची गरज नाही. ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी आमच्या उद्धारासाठी हे सगळे ग्रंथ केलेत. म्हणून ते सांगतात की अंतिम परिपूर्ण जीवन फक्त पांडुरंग परमात्म्याशिवाय नाही. परिपूर्ण जीवन होण्यासाठी याचा त्याग व्हावा अशा 3 पद्धतीची 3 चरणं सांगितली. नो हे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंगूर. यातलं काही दान देतो म्हटलं तर आयुष्य क्षण परत मिळणार नाही. म्हणून मिळालेलं आयुष्य चांगलं व्यतीत होण्यासाठी फक्त काय करायचं निश्चय व्हावा या जन्मामध्ये. एवढा निश्चय झाला देह माझा नाही. देह वेगळा आहे आणि यातून मी आहे तो एरवी सर्वांच्या हृदयदिशी मी अमुक आहे ऐंशी जे बुद्धीस प्रिय हरणीशी ते वस्तू काय मी. अर्जुनाला देव म्हणतात तू जे मी म्हणतोस ते मी नाही. आत जे मी वस्तुत आहे ते मी आहे आणि ते मी सर्वांच्या हृदय देशात आहे. आणि तू जे मी म्हणतोस अर्जुन यादवांचा अर्जुन पांडवांचा कृष्ण यादवांचा असं म्हणतोस हे काय खरं नाही. आणि हे उपाधीतलं मोठेपण आहे. हे कधीतरी काय होईल हो नाश पावेल. आणि जे स्वरूपत आहे
तेच उरेल. आणि स्वरूपाचा विस्तार आहे तो व्यापक आहे आणि उपाधीचा विस्तार आहे तो छोटा आहे. उपाधीनं वारकऱ्यांना अजिबात मोठं व्हायचं. वारकऱ्यांना आपली ओळख सांगताना माझा एवढा ऊस जातोय, माझं मागं एवढी बाग आहे आणि एवढं लिंबू विकत्यात, माझा ना तो IAS आहे, हे सांगायचं नाही. तो IAS येत नाही तिकडं. मरतान सोडवाय, मरतान सोडवाय, विठ्ठल विठ्ठल मुखातनं आलं तरच खरं आहे. गती तिची मुखी नामाचे स्मरण, अधोगती जाण विनमुक्ता. आणि मरताना मुखात देवाचं नाव यावं याच्यासाठी माळ घालायची आहे. माळ लोकांना सांगण्यासाठी घालायची नाही आहे. मला माळ ही आपल्या उद्धारासाठी आहे. अनुयायी म्हणून आपण आहोत. आणि एकदा देहावर तुळशीपत्र पडलं की मग जगाची पंचायत करीत बसायचं नाही. पण माणसं महाराज आपली पंचायत न करता इतरांची उपद्व्याप फार करत बसतात. आपला उद्धार राहिला बाजूलाच महाराज, पण दुसऱ्याशनी वाटा दाखवत बसतात. आणि ह्यो वाटा दाखवायला डांबा असल्यावर गावातच ह्यो अजिबात बाहेर जात नाही. ज्यानं सांगायचं त्यानं आधी जाऊन अनुभव घेतला पाहिजे. तुकोबारायांनी सांगावं, ज्ञानोबारायांनी सांगावं. तुकोबाराय सांगतात अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठो धरा. धरून ठेवा याचा अर्थ चित्तानं धरायचा. असा मिठी मारून त्याला धरत बसायचं. चित्तानं धरलेलं व्यापक आहे आणि हातानं धरलेलं उपाधिगत आहे. शुद्ध भेट चित्ताची आणि स्वरूपता उपाधीची भेट ही देहाची आहे. देहाची भेट नाश पावेल, पण चांगदेवाला भेट दिली ती शुद्ध भेट दिली. असे तुम्ही आम्ही शुद्ध भेटीनं उत्तीर्ण होऊया. परत परत जन्माला यायला नको. आणि एका मरणातच आमचं काम सरू दे. उत्तमाची उरे कीर्ती मागे. म्हणून तुकोबाराय सांगतात शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष झणे. महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली तुकाराम. बोला
धने अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोतरा, शरीर जायाचे ठेवणे धरिष्या वेळा असं धने. परमार्थासाठी शरीर वापरायचं, शरीर साधन आहे, दिव्य देह आहे मिळालेला, हे आम्हाला भाग्यानं लाभलेला आहे महाराज. म्हणून परमार्थ हा काय अध्यात्म म्हणजे अदृश्य शक्ती, परमात्मा, आत्मा असल्या काही गोष्टी नाहीत महाराज. अध्यात्माचा मूळ अर्थच आहे शरीर, आणि शरीरानं चांगली मूल्य जोपासणं, चांगलं वागणं, ह्यावरच परमार्थाची मोठी इमारत अवलंबून आहे. म्हणून फार काय आवडे सुमन चंदन बुका केशर विलेपन अशा भानगडीत पडायचं, मला इस्त्रीचेच कपडे लागतात, खिशात पैसेच लागत आहे, असे हाव कुणीही धरायचे नाही महाराज. देणारा अन्न वस्त्र दाता पांडुरंग परमात्मा आहे. व्यवहारात वागावं लागतं मान्य आहे, पण याच्या पलीकडे फार हाव धरून जगायचं नाही. आणि शेवटी राजीव कृष्ण शरीर सोडता आलं पाहिजे, नाहीतर माझं हे राहिलं ते राहिलं अशा वासना शिल्लक राहता कामा नाहीत. रोग सुद्धा प्रारब्धानं होतात, कुणावर कावायचं नाही. एखादा रोग झाला तर खांडकावर माशी बसणार महाराज, उगाच माशीवर कावून का उपयोग, पाप आपलं आहे महाराज. माश्या बसायच्या बसतीलच, तसं लोक काय म्हणतील इकडेही फार काय चिंता करू नये. शेवटी काय देह सोडण्याची आपली तयारी आताच असली पाहिजे, नाहीतर मग आता झालेलं रामायण का थोडं आहे महाराज, पुढे महाभारत बघतो म्हणण्यात काय अर्थ आहे. आता झालेली कामं आता आहेत, आता याच्या पुढे मी हे घेईन ते घेईन, अजिबात अशी वासनाच ठेवायची नाही. या वासना आता विचारानं कमी करा, कारण 55च्या पुढलं आयुष्य हे देवानं देणगी दिलेलं आहे असं समजायचं आणि नामस्मरण करत राहायचं. पैसे येत जातील, मुलं बाळं ही सगळी आपल्या प्रारब्धानं वागतात, ते आमच्या मनासारखी वागत नाहीत, आणि मनासारखं वागावं अशी कुणीही इच्छा ठेवायची नाही. नंतर म्हातारीला वाटते सगळं नातू एका वाकडं झोपावं, त्यात कोणतरी कोच त्याला असतं, ते कुणाबरोबर जमवून घेत
नाही तर त्याच त्याला बाजूला काढायची आणि कुठं राहतच ते झोप जा म्हणायचं. भगवान शंकर स्मशाना झोपले, मग उद्धार तटला महाराज, उद्धार झालाच नव्हे त्यांचा. तसं नाही, भवानी माता म्हणत तुम्हाला मिळवायचं खायचं काय कळत नाही, तुझ्याकडे भिक्षा म्हणून मागणार नाही म्हणाले. कुबेराकडनं पात्र घेतलं आणि आयुष्यभर भिक्षा मागितली महाराज भगवान शंकराने. आणि मग खरोखर खायचं हक्कानं म्हणून मारुतीयांचा अवतार घेतला आणि सीतामातेकडे मग मागितलं, मला फळं पाहिजेत, खायला भूक लागली. आणि मग भूक लागली म्हटल्यावर मग पाहिजे तेवढं खा म्हटल्यावर मग काय झाडं आपटायची आणि त्याला मोडायचंच होतं सगळं. सगळं रावणाचं महाराज झाड राखलं नाही, सगळ्या झाडाची फळं काय करून टाकली, मोडून. हक्काचं खायला मिळावं आणि आईकडं मागावं आणि ते आईनं मला द्यावं यासाठी मारुतीरायांनी सीतामातेकडे खायला मागले. तर काय भूक कसली होती त्यांना महाराज, त्यांना फक्त राम भजनाची भूक आहे. राम भजनासाठी ते आजही धावतात. म्हणून भगवान शंकराने देखील सगळ्याचा त्याग केला म्हणून त्यांचा उद्धार तटला असं नाही म्हणता येणार. आणि इकडे देवानं मारुतीयांचा अवतार घेऊनही आमच्यासारखा व्यवहारही केला महाराज. पण त्यांच्यात कशी म्हणणं असा उदास देह धरून राहायचं आणि शेवटी उदास पद्धतीनं शरीर सोडता आलं पाहिजे, निर्वासन मारता आलं पाहिजे. त्याच्यासाठी फक्त विचाराचीच गरज आहे, अन्य नाही. विचार वाढवले पाहिजेत, विचारानंच परमात्मा आपला असा करता येईल. म्हणून तुकोबाराय सांगतात शरीर जाणार आहे उसनं मिळालेला आहे असा विचार सदैव लक्षात ठेवायचा. शरीर जायाचे ठेवणे धरीशी अभिलाष झणे झालेली सेवा ही. तुम्हा सर्व साधू संतांच्या कृपेने जसा बुद्धीला विलास होईल तसं बोललो. ही सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.